एमपीएससी क्रॅक करायची का नाही? ओके ठीक आहे. सो तुम्ही बघितलं असेल आता जस्ट एमपीएससी प्री एक्झाम तुमची कंप्लीट झाली आहे. त्याच्यानुसार जो काही तुमचा स्कोर तुम्ही अनालिसिस केला असेल त्या स्कोरच्या अनुसार जर तुमचा स्कोर कट ऑफच्या वरती असेल किंवा सरांनी जे काही अनालिसिस केलेलं आहे त्याच्यावरती जर तुमचा स्कोर असेल तर आजपासूनच तुम्ही तुमचा जो काही अभ्यास आहे तो त्या ठिकाणी स्टार्ट केला पाहिजे. आणि डेली रुटीन वाईज जो काही जेवढं तुम्हाला शेड्यूल भेटलेला आहे, जो काही टाइम पिरियड तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याची प्रॉपर टाइम टेबल सेट करून तुमचं प्रिपरेशन तुम्ही त्या ठिकाणी स्टार्ट केलं पाहिजे. एक थोडं 2-3 मिनिटं फक्त तुमच्या एक्झाम प्रिपरेशन बद्दल मी सांगतो, त्यानंतर आपला जो काही पॉइंट आहे त्याकडे आपण फोकस करू. मित्रांनो, मी अनेक वर्ष झाले या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये शिकवतोय. सिव्हिल इंजिनिअरिंग चे जे काही एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी, इरिगेशन इंजिनिअरिंग, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असिस्टंट टाउन प्लॅनर असे भरपूर सारे एक्झाम जे आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे जे काही सब्जेक्ट्स आहेत मी त्या ठिकाणी शिकवतो. आता जे काही 4-5 वर्षांचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्स मध्ये मी बघितलं की मला ज्यावेळेस स्टार्टिंगला त्यांचा अभ्यास सुरू करतात खूप जास्त एक्साइटेड असतात आणि त्या एक्साइटमेंट मध्ये जे काही स्टार्टिंगचे सब्जेक्ट ते कम्प्लीट करतात ते खूप प्रॉपरली करतात. पण जसं जसं पुढे टाइम निघत जातो आणि एक्झाम जवळ येत जाते त्यांचं कॉन्फिडन्स काय होतो त्या ठिकाणी लो होतो. कॉन्फिडन्स लो होण्याचं कारण काय आहे? कारण की स्टार्टिंगला जी काही प्रिपरेशन लेवल असते, जी काही तुमची एफिशियन्सी असते ती खूप जास्त हाय असते. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर त्या ठिकाणी अभ्यासाला लागतात, परत संध्याकाळी इव्हिनिंगला खूप जास्त वेळ त्या ठिकाणी अभ्यास करतात. पण नंतर नंतर तुमचं त्याच्यामध्ये सॅच्युरेशन होऊन जातं. सॅच्युरेशन म्हणण्याचा अर्थ माझा असा की काही वेळेनंतर निगेटिव्ह थॉट्स माइंड मध्ये येत जातात की माझा अभ्यास कम्प्लीट झालेला नाहीये, माझं त्या ठिकाणी प्रिपरेशन प्रॉपरली नाहीये, तर आता मी एक्झाम साठी प्रॉपरली प्रिपेअर आहेत की नाही असे भरपूर सारे डाऊट्स आपल्या मनामध्ये तयार होतात. मग याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की राईट फ्रॉम दी स्टार्ट जो काही अभ्यास तुम्ही प्रिपेअर करतात त्याचे तुम्ही शॉर्ट नोट्स काय केले पाहिजे, प्रिपेअर केले पाहिजे. म्हणजे जो काही सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी कम्प्लीट होईल त्या सब्जेक्टचे जे काही डिस्क्रिप्टिव्ह नोट्स तुम्हाला या ठिकाणी लिहून दिले जातील किंवा जे काही तुम्हाला प्रिंटेड फॉर्म मध्ये नोट्स दिले जातील त्याचे शॉर्ट नोट्स जे आहेत ते शॉर्ट नोट्स तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर केले पाहिजे. काही असे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये चार्ट्स प्रिपेअर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण की जे काही सब्जेक्ट असतात त्या सब्जेक्ट मध्ये त्याचा एक सिक्वेन्स असतो. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल आपण ऍक्ट्स बद्दल आज बोलणार आहोत. जर तुम्ही ओपन केले तर ऍक्ट्स मध्ये एक सिक्वेन्स फॉलो केला जातो आणि त्या सिक्वेन्सने एक प्रोसिजर काय केली जाते, फॉलो केली जाते. आता जर ऍग्रिकल्चरचं जर टेक्निकल सिलेबस जर तुम्ही बघितला किंवा ऍक्च्युअल तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहेत जे तुम्ही डिग्री मध्ये त्या ठिकाणी स्टडी केले ते जे सब्जेक्ट्स होते ते त्याच्यामध्ये थेरॉटिकल होतं. थेरॉटिकल मध्ये त्या ठिकाणी न्यूमेरिकल्स होते आणि कन्सेप्च्युअल नॉलेज त्या ठिकाणी काय होतं, अवेलेबल होतं. पण ऍक्टच्या संदर्भात जर तुम्ही स्टडी करण्याचं बघितलं तर याच्यामध्ये सर्व जे काही कन्सेप्ट आहेत ते थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत. एक पाथ आहे त्या पाथला फॉलो करून आपण त्या ऍक्टला काय करतो, स्टडी करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की जर सपोज तुम्हाला एखाद्या लँडचं ऍक्विजिशन करायचं असेल किंवा एखाद्या लँडचं भूसंपादन करायचं असेल, आपल्याला माहिती डेव्हलपमेंट चालू आहे, मोठमोठे रस्ते त्या ठिकाणी तयार होतात, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप होत आहे. मग त्याच्यासाठी लँडची रिक्वायरमेंट आहे. मग लँडची जी काही रिक्वायरमेंट आहे ती तर पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये नाहीये. पूर्ण लँड गव्हर्नमेंटचा आहे का? नाही. तो वेगवेगळ्या कोणत्या ना कोणत्या ओनरचा त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. प्रत्येकाचा कुणी ना कुणी मालक आहे. मग त्या मालकाकडून तो लँड त्या ठिकाणी ऍक्विजाइज करणं आणि त्याच्यावरती डेव्हलपमेंट करणं आणि ती डेव्हलपमेंटची प्रोसिजर किंवा त्या ऍक्विजिशनची प्रोसिजर कशा प्रकारे असते त्याचा एक जो काही सिक्वेन्स आहे ते लँड ऍक्ट मध्ये आपण काय करतो, स्टडी करतो. आणि तो जो सिक्वेन्स जर तुम्हाला प्रॉपरली एकदा जर समजला तर नंतर परत रिपीटेडली त्याला करण्याची गरज नाही. मी असं बघितलेलं आहे ज्यावेळेस मी असिस्टंट टाउन प्लॅनरची जी काही एक्झामचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना शिकवायला गेलो तर त्यावेळेस त्यांना ऍक्ट्स बद्दल एक असं परसेप्शन होतं की ऍक्ट्स खूप जास्त अवघड असतात. त्याची जी काही लँग्वेज असते, आता ऑब्व्हियसली लँग्वेज तर लॉ लँग्वेज राहणार आहे का, तर तो एक लॉ आहे, एक ऍक्ट आहे जो फॉलो करून आपण कोणती ना कोणती प्रोसिजर काय करतो, कम्प्लीट करतो. मग थोडक्यात सांगायचं म्हटलं, जर तुम्ही कोणत्याही कोर्टामध्ये जर केस दाखल केली तर कोर्टात केस दाखल केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सॉल्व्ह होते का? नाही. तर एक सर्टन पिरियड लागतो. का पिरियड लागतो? कारण की जी काय प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला कम्प्लीट होण्यासाठी ओके. त्यामुळे
लॉ जे आहे ते खूप जास्त अवघड नाही, त्यांची प्रोसिजर असते, ती प्रोसिजर तुम्ही फॉलो केली, समजली, तर ऑब्व्हियसली तुम्ही आन्सर्स काय करू शकता, टॅकल करू शकता. आता पूर्वी काय व्हायचं, एमपीसी एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर जे काही तुमची ट्रेनिंग व्हायची, त्या ट्रेनिंग मध्ये वेगवेगळे लॉस तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले गेले जातात. पण त्यानंतर ज्यावेळेस ट्रेनिंगच्या अनुसार असं अनुभवलं गेलं की मुलांना ट्रेनिंगच्या वेळी आता काय होतं की ज्यावेळेस आपली जॉईनिंग होते किंवा आपल्याला ज्यावेळेस रिक्रूट होतो, एखाद्या एक्झाम मध्ये सिलेक्ट होतो, तर एक नवीन कॉन्फिडन्स आपल्यामध्ये काय असतो, बिल्टअप असतो. त्यामुळे ट्रेनिंग मध्ये जे काही शिकवलं जातं ते आपण एवढं सिरियसली त्या ठिकाणी घेत नाही. पण त्यामध्ये इम्पॉर्टंट हे असतं की ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल फील्ड वरती जातात, त्या फील्ड मध्ये तुमचं जे काही कामाचं जे काही एक्झिक्युशन आहे, कामाचे जे काही स्वरूप आहे, ते तुम्ही कसं फॉलो केलं पाहिजे, हे सर्व गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये काय केले जातात, शिकवले जातात. पण त्या ट्रेनिंगच्या वेळेस तो जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे तो जर आपल्याला नाही समजला, तर ते पुढे जाऊन आपल्याला त्या ड्युटीमध्ये काय होतं, प्रॉब्लेम क्रिएट करतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला किंवा एमपीएससीने निर्णय घेतला की ट्रेनिंगच्या वेळी जी गोष्ट तुम्हाला शिकवली जाते ती गोष्ट पहिलीच तुमच्या सिलेबस मध्ये काय केली पाहिजे, ऍड केली पाहिजे. का तर तुम्हाला त्याचं प्री नॉलेज असलं पाहिजे. कारण की प्री नॉलेज असतं, कारण की आपल्याला माहितीये आपल्याला एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर आपल्याला तो पार्ट प्रिपेअर करावा लागेल, आणि पार्ट जर प्रिपेअर करायचा असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला त्याच्यामध्ये परफेक्ट व्हावं लागेल. मग असे मुलं जे त्याच्यामध्ये परफेक्ट होतील आणि पुढे जाऊन अधिकारी होतील, तर ऑब्व्हियसली तो जो पार्ट आहे त्यांना त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, उपयोगात करू शकतो. मग त्यासाठी त्यांनी जे काही लँड लॉस आहे ते तुमच्या पेपर 1 मध्ये काय केलेले आहेत, ऍड केलेले आहेत. जसं बघायला गेलं तर ऍग्रिकल्चरल लॉ अनेक आहेत. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे. आता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड काय आहे की आपल्याला माहितीये की आपलं जे काही महसूल विभाग आहे, त्या महसूल विभागाच्या अंडर जी काही लँड रेकॉर्डची सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्या ठिकाणी काय केली जाते, कंप्लीट केली जाते. आणि त्या लँड वरनं जो काही टॅक्स कलेक्ट होतो तो टॅक्स त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे काय केला जातो, सबमिट केला जातो. आता टॅक्स बद्दल जर बोलायचं राहिलं मित्रांनो, तर आपल्याला माहितीये गव्हर्नमेंट टॅक्स का कलेक्ट करते, कारण की गव्हर्नमेंटला त्यांच्या स्वतःच्या एरियामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी सर्टन रेव्हेन्यूची काय लागते, गरज लागते. सर्टन महसूलची काय लागते, गरज लागते. पैशाची गरज लागते. मग हा पैसा कुठे युटिलाइज केला जातो, रोड कन्स्ट्रक्शन साठी, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट साठी, त्याचबरोबर अनेक काही सोशल हाऊसिंग साठी त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याचा उपयोग करतो. म्हाडा तुम्ही ऐकलं असेल, आता म्हाडाची एक्झाम झाली होती, तुम्ही बघितलं असेल म्हाडाच्या अंतर्गत आपण अनेक काही योजना काय करतो, त्या ठिकाणी राबवतो. जे लोक HIG, जे लोक LIG आणि इकॉनॉमिक विकर सेक्शनच्या अंडर येतात त्या लोकांना त्या ठिकाणी घरं काय केली जातात, अपॉइंट केली जातात. मग याच्यासाठी लागणारा महसूल जो आहे तो कुठून येतो, टॅक्स वरनच येतो की नाही. मग हा जो काही रेव्हेन्यू आहे ती गव्हर्नमेंट त्याच्यामधून काय करते, कलेक्ट करते. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सन जो आहे त्याची हायरार्की त्याच्यामध्ये काय केलेली त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे अगदी तलाठीपासून तर कलेक्टर पर्यंत जो काही महसूल आहे तो कशा प्रकारे कलेक्ट केला जातो, या सर्व गोष्टी आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये काय करतो, स्टडी करतो, ज्याला आपण MLR कोड म्हणतो. आणि त्याच्यामध्ये लॉस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र टेनन्सी ऍक्ट पण आहे. महाराष्ट्र टेनन्सी ऍक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल की अनेक काही लोक पुणे मुंबई शहरमध्ये राहत असतात आणि त्यांची जी शेतीवाडी असते ती शेतीवाडी सांगली, सातारा, परभणी या ठिकाणी काय असते, अवेलेबल असते. आता ते लोक स्वतः जाऊन त्या ठिकाणी शेती करू शकतात का, नाही. ते तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी काय करतात, जॉब करतात. आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर ते जॉब करत असतील आणि जर त्यांना त्या ठिकाणी शेतावरती जाऊन काम करायला जर वेळ भेटत नसेल, तर ते काय करतात, तिथं त्या ठिकाणी लोक अपॉइंट करतात किंवा त्यांना शेअर क्रॉपर्स आपण म्हणतो, टिनंट्स आपण त्यांना म्हणतो, लेसर्स आपण त्यांना म्हणतो. म्हणजे काय भाडेकरी जे आहेत ते भाडेकरी आपण त्या ठिकाणी काय करतो, अपॉइंट करतो. का अपॉइंट करतो, कारण की ते काय करतील, जी काही शेती आहे ती जी शेती कंप्लीट करतील आणि त्या शेतीवरती जे काही क्रॉप आहे त्याला ग्रो करून सर्टन एक जी काही इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी त्या ठिकाणी काय करतील, जनरेट करतील. मग त्या ठिकाणी प्रत्येकाचा शेअर काय केला जातो, डिसाइड केला जातो. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल 10 एकर जमीन असेल, मग 10 एकर जमिनीमध्ये जे काही उत्पादन निघत त्या उत्पादनापैकी सर्टन पर्सेंटेज मालकाला दिला जातो आणि सर्टन पर्सेंटेज आपण काय करतो, जो कोणी माणूस जो आपण त्या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे त्याला त्या ठिकाणी काय करतो, शेअर करतो. मग त्यांच्यासाठी काहीतरी राईट्स असले पाहिजे, त्याच्यासाठी सर्टन लॉज असले पाहिजे. मग त्यासाठी आपण ते महाराष्ट्र टेनन्सी ऍक्ट त्यांच्यासाठी काय करतो, कन्सिडर करतो. मग तुम्ही
म्हणतात की सर त्यांच्यासाठी स्पेशल ऍक्ट का कन्सिडर केला, कारण की त्याच्यामध्ये एक मुद्दा पडतो. मुद्दा काय आहे बघा. जर सपोज तुम्हाला माहिती आहे समृद्धी महामार्गाचं काम चालू झालेलं आहे किंवा आता फायनल फेज मध्ये पण आहे की पूर्ण काम कम्प्लीट होत आलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल त्याची स्टार्टिंग पूर्ण होती मुंबईपासून, एंड कुठे होतो, नागपूर पर्यंत. मग मला सांगा मुंबईपासून ते नागपूर पर्यंत जो काय रोड कन्स्ट्रक्ट केला गेलेला आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या शेत्या गेलेल्या असतील गेले. आता प्रत्येकाच्या शेताला जर आपण फाइंड आउट केलं त्याचा कुणी ना कुणी ओनर राहणार आहे. आता मला सांगा प्रत्येक ओनर त्या जमिनीला त्या ठिकाणी कल्टिवेट करत असेल का? असं कंपल्सरी का प्रत्येक ओनर त्याच्या शेतावरती जाऊन स्वतः कल्टिवेशन करत असेल? अनेक ठिकाणी असं पण होत असेल की काही जे काही लोक आहेत, टिनंट्स आहेत, लेसर आहेत, यांना त्या ठिकाणी काय केलं जात असेल, अपॉइंट केलं जात असेल. म्हणजे मजूर जे आहेत ते त्या ठिकाणी काय केले जात असेल, अपॉइंट केले जात असेल. जे काय करत असेल त्या शेतावरती काम करून स्वतःची जी काही ऑक्युपेशन आहे ते ऑक्युपेशन त्या ठिकाणी काय करत असेल, कम्प्लीट करत असेल. आणि हे का करत असतील ते? कारण की त्यांना सर्टन पैशाची गरज आहे, बरोबर की नाही. गावामध्ये आपण जर विलेज मध्ये गेलो तर अनेक असे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे जमिनी अवेलेबल नाहीत. ते काय करतात, दुसऱ्याच्या जमिनीवरती जाऊन त्या ठिकाणी काय करतात, स्वतःचं काम करतात आणि त्या ठिकाणी त्यांना एक सर्टन जो काही रेव्हेन्यू कलेक्ट होतो, जो काही पैसा कलेक्ट होतो त्याच्यावरती ते त्यांची जी काही लाईफ आहे, ते जे काही लाईव्हलीहूड आहे ते त्या ठिकाणी काय करतात, कम्प्लीट करतात. पण तुम्ही गावाकडे असे पण लोक बघितलेले असतील मित्रांनो जे जवळपास 10-10, 15-15 वर्ष एकाच शेतावरती त्या ठिकाणी काय करत असतात, काम करत असतात. पूर्ण त्यांची जी लाईफ आहे ती लाईफ त्यांनी पूर्ण त्या जमिनीसाठी काय केलेली असते, दिलेली असते, की जेणेकरून जे काही त्यांच्या लाईफ मध्ये जे काही काम आहे ते त्या जमिनीवरती काय करत असतात, कम्प्लीट करत असतात. आणि त्याच्यामधून जो काय पैसा भेटतो त्याच्यावरती त्यांची पूर्ण जीवन त्या ठिकाणी काय होत असतं, कम्प्लीट होत असतं. मग विचार करा मित्रांनो, ज्यावेळेस समृद्धी महामार्गासारखा रोड जर त्या ठिकाणी पास होत असेल आणि जो एखादा मजूर जो दुसऱ्याच्या शेतावरती जवळपास 10 वर्ष काम करत होता आणि तीच जमीन जर आपण भूसंपादन करत असो म्हणजे ऍक्विजाइज करत असो, तर मला सांगा मित्रांनो अशा व्यक्तीला त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो की नाही? कारण की दररोज जे काही काम त्या ठिकाणी चालू होतं, दररोज त्याचं जे काही काम त्या ठिकाणी चालू होतं ते काम आता काय झालेलं आहे, कम्प्लीट त्या काम त्या ठिकाणी काय झालं, स्टॉप झालेलं आहे. मग जर स्टॉप होत असेल तर गव्हर्नमेंटचं किंवा जी काय अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे, अप्रोप्रिएट बॉडी आहे, त्यांचं कर्तव्य बनतं की त्या टिनंट्सला जी काय कंपेन्सेशनची अमाऊंट आहे, जी काय कंपेन्सेशनची अमाऊंट आहे, म्हणजे की आपल्याला माहितीये कोणत्याही जमिनीचं भूसंपादन केलं तर त्या जमिनीवरती तेवढे पैसे आपण त्यांना काय करतो, पे करत असतो. मग जे काय अमाऊंट आहे ती अमाऊंट त्या टिनंट्सला पण त्या ठिकाणी काय झाली पाहिजे, भेटली पाहिजे. का तर ते त्या जमिनीवरती काय करत असतात, काम करत असतात. मग त्या ठिकाणी त्यांना प्रॉपर अमाऊंट मध्ये ती अमाऊंट भेटली पाहिजे, त्यासाठी त्यांच्यासाठी तो ऍक्ट काय केलेला आहे, तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर मग ऍग्रीकल्चर कमोडिटी ऍक्ट आपण त्याच्यामध्ये काय करतो, स्टडी करतो. आणि त्याच्यामधला एक विशेष ऍक्ट जो आताच्या परिस्थितीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट मानला जातो आणि जो आज आपण डिस्कस करणार आहोत, दॅट इज दी लारा ऍक्ट 2013. लारा ऍक्ट 2013. तुम्हाला बॅकग्राऊंड कळालं मित्रांनो ऍक्ट्स काय आहेत आणि कशामुळे आपण स्टडी करतो. आता त्या ऍक्ट मधला एक छोटासा ऍक्ट, त्याच्यावरती आपण थोडं ब्रीफ डिस्क्रिप्शन काय करू, आता स्टडी करू. दॅट इज कॉल्ड ऍज युअर लारा ऍक्ट. पे अटेन्शन, काही लिहून नका घेऊ. ओके, मी पण काही लिहून देणार नाही आज. टोटली मी तुम्हाला काय करणार आहे त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देणार आहे. लारा ऍक्ट 2013. ओके, याची थोडी हिस्ट्री सांगतो बघा, खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. आपल्याला माहितीये ब्रिटिशने आपल्या इंडियावरती काय केलं, रूल केलं. आपल्याला इंडिपेंडन्स कधी भेटलं, स्वातंत्र्य कधी भेटलं, 1947. मग त्याच्या पहिलं आपल्या इंडियामध्ये डेव्हलपमेंट नव्हती का, होती. त्याच्या पहिले पण आपल्या इंडियामध्ये डेव्हलपमेंट काय होती, त्या ठिकाणी चालू होती. आणि ती जी डेव्हलपमेंट आहे आज मित्रांनो, आपण म्हणतो की आपल्याला ब्रिटिशने त्या ठिकाणी रूल केलं, पण त्यांनी भरपूर काही अशा गोष्टी आहेत ते आपल्याला काय केल्या, त्या ठिकाणी शिकवल्या.
डेव्हलपमेंट काय असते, कशा प्रकारे केली जाते, रूल्स काय असतात, हे सर्व गोष्टी त्यांनी आपल्याला काय केलं त्या ठिकाणी शिकवल्या. जरी त्यांनी आपल्यावरती अन्याय केला पण काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला ते काय केले, शिकून गेले. मग ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या इंडियावरती रूल करत होते तर त्यावेळेस ब्रिटिशला वाटलं की या इंडियाची डेव्हलपमेंट आपण प्रॉपरली केली पाहिजे. या इंडियाची जी काही डेव्हलपमेंट आहे ती आपण काय केली पाहिजे, प्रॉपरली केली पाहिजे. आणि मला सांगा, डेव्हलपमेंट मध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल कोण बिहेव करतं? सर्वात इम्पॉर्टंट रोल कोणाचा असतो? रोड डेव्हलपमेंट. तुम्ही आज बघता की जर आपल्याला आपले जे काही गुड्स आहेत, म्हणजे प्रत्येक शेतकरी त्याच्या जमिनीमध्ये जो काही क्रॉप उगवतो त्याच्यामधून जे काही उत्पन्न त्याला भेटतं किंवा जी काही यील्ड त्याच्यामध्ये होते, जे काही प्रोडक्शन तो त्या ठिकाणी कंप्लीट करतो, ते प्रोडक्शन कमी वेळेमध्ये अर्बन एरियाज मध्ये काय झालं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. त्यासाठीच तो समृद्धी महामार्ग कन्स्ट्रक्ट केलाय की जे काही आपलं विदर्भाचा भाग आहे तिथं प्रत्येक जो काही शेतकरी आहे तो जो त्याच्या शेतामध्ये जी काय प्रोडक्शन करतो ते प्रोडक्शन कमीत कमी वेळेमध्ये अर्बन सिटीज मध्ये काय झालं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. का बरं? कारण की अर्बन सिटीज मध्ये त्याला तेवढा मोलभाव आहे आणि तेवढी रिक्वायरमेंट पण आहे, तेवढी डिमांड आहे, तेवढी त्याची गरज आहे. त्यामुळे आपण काय करतो, त्याला त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे रोड डेव्हलपमेंटला आता सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. तुम्ही बघता आपले जे काही श्रीमान गडकरी साहेब आहेत त्यांनी अनेक रोडची डेव्हलपमेंटसाठी नवीन नवीन प्रोजेक्ट काय केलेले आहेत, इंट्रोड्यूस केलेले आहेत. मग सिमिलरली ब्रिटिश ज्यावेळेस आपल्यावरती रूल करत होते तर त्यांना वाटलं की आपण आपल्या इंडियामध्ये किंवा आपण या इंडियासाठी सर्टन डेव्हलपमेंट काय केली पाहिजे, कंप्लीट केली पाहिजे. आणि ह्या डेव्हलपमेंटसाठी मित्रांनो त्यांनी सर्वात पहिले 1854 मध्ये पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची काय केली, स्थापना केली. लॉर्ड डलहौसी एक गव्हर्नर जनरल होते ज्यांनी पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची काय केली, स्थापना केली. कधी केली त्यांनी? 1854 मध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला विशेष वाटेल की पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या अंडर रोड कन्स्ट्रक्शनचं काम, त्याचबरोबर डॅम कन्स्ट्रक्शनचं काम आणि त्याचबरोबर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं जे काही काम आहे ते पूर्णपणे चालू झालं होतं. म्हणजे जी काही कनेक्टिव्हिटी आहे, जे महत्वाचे जे विलेजेस होते, जे महत्वाचे जे काही सिटीज होत्या, जे काही टाउन्स होते, यांना इंटरकनेक्ट करण्यासाठी आपण रोड डेव्हलपमेंट करायला काय केली, सुरुवात केली. डॅम का कन्स्ट्रक्ट केले आपण मित्रांनो? कारण की आपल्याला माहितीये जर आपल्या आता त्यावेळी एमआयडीसी अवेलेबल होती का, इंडस्ट्रियल एरियाज अवेलेबल होते का? नाही. टोटल जो काही ट्रेड आहे तो ट्रेड जो आहे तो ऍग्रिकल्चरल कमोडिटीज वरती चालायचा. म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये जे काही प्रोडक्शन व्हायचं त्याच्यावरती टोटल इकॉनॉमी त्या इंडियाची काय होती, बेस्ड होती. आणि आता पण आहे. आपण म्हणतो मॅक्सिमम इकॉनॉमीचा शेअर कोणाचा आहे, ऍग्रिकल्चरचाच आहे. कारण की ऍग्रिकल्चरचं सेक्टर जर आपण वाढवलं तर त्या ठिकाणी आपली प्रगती पण काय होते, वाढणार आहे. पण ऍग्रिकल्चर सेक्टर्स मध्ये सर्वात इम्पॉर्टंट किंवा मेजर रोल जो बिहेव करतो तो कोण असतो, वॉटर, पाणी. आणि पाणी जर प्रत्येक शेतावरती जर तुम्ही पोहोचवलं तर त्यावेळेस अनेक अमाऊंट मध्ये प्रोडक्शन होईल आणि अनेक अमाऊंट मध्ये रेव्हेन्यू पण काय होईल, त्या ठिकाणी जनरेट होईल. तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि मिनिस्ट्री ऑफ इंडिया पण काय करते, अनेक नवीन योजना जे आहेत ते एरियाज मध्ये काय करते, डेव्हलप करते. आणि यांच्यासाठी पाण्याची अवेलेबिलिटी आहे ती इतर योजनाद्वारे नाही देऊ शकत आपण, ते काय नॅचरल फॅक्टर आहे. आणि हे जे काही नॅचरल फॅक्टर आहे ते आर्टिफिशियल फॉर्म मध्ये. आता तुम्हाला माहितीये आपण आपल्या जमिनीला पाणी देऊ शकतो दोन पद्धतीने, एक नॅचरल फॉर्मने आणि एक आर्टिफिशियल फॉर्मने. नॅचरल फॉर्म काय असू शकतं, रेनफॉल, पाऊस पडला, शेताला पाणी भेटलं, त्याच्यावरती पीक काय होणार आहे, ग्रो होणार आहे. सेकंड फॅक्टर काय आहे की पावसाचं जे काय पाणी आहे ते कुठेतरी स्टोर करा. ते काय करा, कुठेतरी स्टोर करा आणि स्टोर केल्यानंतर त्याला एक सर्टन पाथ देऊन तुम्ही त्या शेतापर्यंत काय करा, पाणी पोहोचवा. म्हणजे स्वतः माणूस त्याच्यामध्ये काम करतोय. आणि आपल्याला माहिती माणसाचा ज्या ठिकाणी रोल असतो त्या ठिकाणी त्या फॉर्मला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल फॉर्म म्हणतो. म्हणजे आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ दी वॉटर, इट इज कॉल्ड ऍज दी इरिगेशन. हे तर डेफिनेशन तुम्हाला सर्वांना पाठत असेल, बरोबर आहे की नाही. आर्टिफिशियली आपण वॉटरला काय करतो, सप्लाय करतो. मग त्यासाठी डॅम कन्स्ट्रक्शन हा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल बिहेव करतो. आणि त्याचबरोबर
बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पण काय करतं, इम्पॉर्टंट रोल बिहेव करतं. स्टार्टिंगला जेव्हा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची स्थापना झाली तर ज्या ठिकाणी लोक राहत होते त्या ठिकाणीच रोड कन्स्ट्रक्शन आणि डॅम कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामाची काय झाली, सुरुवात झाली. पण आपल्याला माहिती आहे डे बाय डे काय जातं, पॉप्युलेशन वाढते. म्हणजे लोकांची जी काही डेन्सिटी आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ती काय होती, वाढत जाते. म्हणजे लोकांनी वेगवेगळ्या एरियाज मध्ये त्यांची घरं जे आहे ते डेव्हलप करायला काय केली, सुरुवात केली. म्हणजे जे ऍग्रिकल्चर जो आहे पार्ट तो त्या ठिकाणी काय झाला, विकसित झाला. आणि ऍग्रिकल्चर पार्ट जर विकसित होत असेल तर ऑब्व्हियसली त्या ऍग्रिकल्चर मध्ये जे काय क्रॉप ग्रो होत असेल ते जर मार्केट पर्यंत जर तुम्हाला आणायचं असेल तर रोड कन्स्ट्रक्शन काय झालं, इम्पॉर्टंट झालं. पण या रोड कन्स्ट्रक्शनमुळे गव्हर्नमेंट समोर एक समस्या काय झाली, निर्माण झाली. कशा प्रकारे बघा, सपोज मी म्हटलं की हा आपला एक सर्टन एरिया आहे आणि जर सपोज ब्रिटिश डिपार्टमेंटच्या या एरियामध्ये डेव्हलपमेंट पूर्णपणे कंप्लीट झाली होती, पण अनेक काही शेतकरी जे होते ते या वेगवेगळ्या एरियाज मध्ये काय करत होते, शेती करत होते. आणि ह्या शेतामध्ये जो काय क्रॉप त्या ठिकाणी ग्रो होत होता आणि त्याची ज्यावेळेस हार्वेस्टिंग होत होती, कापणी होत होती, त्या हार्वेस्टिंगने झाल्यानंतर जे काही धान्य तयार होत होतं ते धान्य या सिटीज पर्यंत पोहोचवणं काय झालं, इम्पॉर्टंट झालं. आणि ज्यावेळेस पोहोचवणं इम्पॉर्टंट झालं तर त्यावेळेस कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला ह्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्ट करावं. आणि ज्यावेळेस रोड कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालं ना मित्रांनो, तर त्यावेळेस सगळ्यात एसेन्शियल जो काही काम होतं त्याच्यामध्ये दॅट इज द ऍक्विजिशन ऑफ द लँड. कारण की ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत मध्ये जेवढे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी काय होत्या, अवेलेबल होत्या. आता त्या जमिनी पण कुठं ना कुठे ऍग्रिकल्चरल जमिनी असतील, ते पण त्याच्यावरती सर्टन उत्पन्न करत असतील. आणि या ऍग्रिकल्चरल जमिनीवरती जर तुम्ही एखादा रोड कन्स्ट्रक्शन करायला जात असाल तर त्यावेळी त्या जमिनीचं ऍक्विजिशन करणं तुमच्यासाठी काय होतं, इम्पॉर्टंट होतं. मग ऍक्विजिशन ही टर्म काय असते, ऍक्विजिशन म्हणजे की एखादा लँड तो विकत घेणं आणि त्या पर्सनला ज्याचा तो लँड आहे त्याला जी काय अमाऊंट आहे ती अमाऊंट काय करणं, पे करणं. ती अमाऊंट जी पे करतात ना, जे पैसे आपण त्यांना जे देतो त्याला आपण म्हणतो कम्पेन्सेशन. त्याला आपण काय म्हणतो, कम्पेन्सेशन. म्हणजे जेवढी जमीन तुम्ही त्यांची विकत घेतलेली आहे त्या जमिनीचा मोल भाव करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून तेवढ्या अमाऊंट जर तुम्ही त्यांना पे करत असाल तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज दी कम्पेन्सेशन. मग याची जी काय प्रोसेस आहे ती एका रूल्स अँड रेग्युलेशनच्या अनुसार चालली पाहिजे. नाहीतर अचानक गव्हर्नमेंट कोणत्याही शेतावरती गेली आणि त्यांना म्हणले की चला हे शेत खाली करा, तुम्हाला एवढे पैसे आम्ही देतो आणि त्याच्या अनुसार तुम्ही काय करा, या शेताला सोडून तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकता. असं करू शकता का, नाही. त्याची एक ठराविक प्रोसिजर असली पाहिजे. आपण बघतो बघा, आपण तुम्हाला जर एखाद्या एक्झाम मध्ये रिक्रूट व्हायचं असेल तर त्याची एक प्रोसिजर आहे. प्री एक्झाम देणं, त्यानंतर मेन्स एक्झाम देणं आणि त्यानंतर इंटरव्ह्यू देऊन त्या ठिकाणी सिलेक्ट होणं. मग सिमिलरली जर एखाद्या जमिनीचं तुम्हाला भूसंपादन जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या जमिनीचे ऍक्विजिशनचं एक रूल बुक तयार करावं लागेल. आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या समोर किंवा ती जी ब्रिटिश गव्हर्नमेंट ज्यांनी पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची स्थापना केली होती त्यांच्या समोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की ह्या लँड ऍक्विजिशन साठी एक रूल आपण काय केला पाहिजे, तयार केला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, एक ड्राफ्ट तयार केला. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या संसदमध्ये, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये एखादं जर आपल्याला लॉ तयार करायचा असेल, ऍक्ट तयार करायचं असेल तर त्याचं पहिलं बिल तयार केलं जातं. आणि ज्यावेळेस हे बिल आपण लोकसभेसमोर किंवा राज्यसभेसमोर सादर करतो तर बहुमताने त्याला काय केली जाते, त्याची निवड केली जाते आणि त्यानंतर तो बिल ऍक्ट मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. मग सिमिलरली मित्रांनो, ज्यावेळेस पीडब्ल्यू डिपार्टमेंटची 1854 मध्ये स्थापना झाली त्यानंतर लँड ऍक्विजिशन साठी एक प्रोसिजर तयार करण्यासाठी त्या ठिकाणी लोकसभे, राज्यसभे किंवा त्यांची जी काय असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये त्यांनी रूल्स काय केले, पास केले. आणि तो रूल पास केल्यानंतर त्या ठिकाणी 1894 मध्ये एक ऍक्ट आला आणि त्या ऍक्टला आपण म्हटलं लारा ऍक्ट. आणि हा जो काय 1894 मध्ये जो लारा ऍक्ट आला त्याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या जमिनीचं
भूसंपादन करायला काय केली, सुरुवात केली. लँड ऍक्विजिशन करायला काय केली, सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये प्रोसिजर काय होती, प्रोसिजर अशा प्रकारे होती की जो लँड तुम्हाला संपादन करायचा आहे, ऍक्विजिस करायचा आहे, त्याचा सर्वात पहिले तुम्ही काय करा, सर्वे करा. का बरं सर्वे करणं एसेन्शियल असेल? कुणी सांगू शकतं की कोणत्याही लँडचा पहिला सर्वे केला पाहिजे, त्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसिजर काय करतो, कंप्लीट करतो. व्हाय इज इट सो? कॅन एनीबडी टेल मी? असं का करत असं? सर्वे सर्वात पहिलं काय केलं जातं? सर्वे माहिती सर्वांना? ओके, का केलं जात असेल? येस, एरिया फाइंड आउट करणं किंवा ऍक्च्युअल त्या शेत जमिनीची परिस्थिती कशी आहे हे अनालिसिस करण्यासाठी आपण काय करतो, सर्वे करतो. तुम्हाला थोडक्यात एक एक्झाम्पल सांगतो किंवा कोणत्या ना कोणत्या न्यूजपेपर मध्ये तुम्ही ऐकलं असेल की एक रोडच्या कन्स्ट्रक्शनच्या कामाचं प्रोजेक्ट त्या ठिकाणी काय झालं, स्टार्ट झालं. आणि ज्यावेळेस ऍक्विजिशनची प्रोसिजर सुरू झाली तर त्या गावातल्या लोकांनी काय केलं, त्यांच्या जमिनीवरती जो कोणता क्रॉप होता तो क्रॉप काय केला, रिमूव्ह केला. आणि त्या जमिनीवरती आंब्याचे जे काही आपले प्लांट आहेत ते त्या ठिकाणी काय केलं, त्याचं कल्टिवेशन केलं. का बरं असं केलं? कारण की त्यांना माहिती होते उद्या येऊन लोक काय करणार आहेत, सर्वे करणार आहेत. आणि सर्वे मध्ये जर त्यांना असं कळालं की आपल्या जमिनीवरती आंब्याचा बाग आहे, कारण की आंब्याच्या बागेमधून जो काय रेव्हेन्यू त्या शेतकऱ्याला भेटतो तो काय असतो, जास्त असतो. जर सपोज तुम्ही समोरच्या असं दाखवलं की एखादी गोष्ट मला खूप जास्त उत्पादन करून देते आणि समोरचा माणूस तो गोष्ट मागत असेल, तो ऑब्व्हियसली तुम्ही जास्त किमतीने विकताल. मग सिमिलरली मित्रांनो, सर्वे आपण ह्यासाठी करतो की ऍक्च्युअल आता त्या जमिनीची परिस्थिती कशा प्रकारची आहे. मग त्यानंतर कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्टचा जो काही कलेक्टर असतो तो कलेक्टर काय करतो, त्या जमिनीची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तो काय करतो, डिटरमाइन करतो. आणि डिटरमाइन केल्यानंतर त्या माणसाला तेवढे पैसे काय केले जातात, पे केले जातात. आणि ही सर्व जी काय प्रोसिजर होती ती 1894 ऍक्टच्या, लारा ऍक्टच्या अनुसार आपण काय केली, चालू केली. आता वर्ष कोणतं आहे, 1894. आता कोणतं वर्ष चालू आहे, 2022. झालं काय की 2013 पर्यंत जो काय आपला लारा ऍक्ट 1894 होता तो पूर्णपणे आपण काय करत होतो, युटिलाइज करतो, प्रॉपरली युटिलाइज करत होतो. पण मला सांगा मित्रांनो, 1894 मध्ये जो काय लारा ऍक्ट तयार केला गेला असेल त्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स त्यांनी कन्सिडर केले असतील ते खूप वर्षापूर्वीचे होते. पण जसं वर्षानुवर्ष डेव्हलपमेंट झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला माहितीये ऍडव्हान्समेंट झालेली आहे. शेत जमिनीचा जो काय आपण फर्टिलिटी आहे किंवा शेत जमिनीचा मोलभाव जो आहे तो चेंज झालेला आहे. प्रोसिजर पण चेंज होणं महत्वाचं आहे. मग त्यावेळेस काय झालं की 2013 मध्ये आपली जी काय गव्हर्नमेंट बॉडी होती, सेंट्रल डिपार्टमेंटची जी काय गव्हर्नमेंट बॉडी होती त्यांच्यासमोर लोकांनी एक प्रश्न मांडला. आता लोकांनी प्रश्न मांडला म्हणजे काय की ज्यावेळेस लँड ऍक्विजिशनचे काम चालू होते ना, लँड ऍक्विजिशनचे काम कोणत्या ऍक्टच्या अनुसार चालू होते, 1894. या 1894च्या ऍक्ट मुळे अनेक लोकांना जेवढा पैसा भेटायला पाहिजे, जेवढा परिपूर्ण पैसा भेटायला पाहिजे तेवढा भेटत नव्हता. आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय क्रिएट होत होता की लोक आता जे त्यांच्या स्वतःच्या जे काही जमिनी आहेत ते दुसऱ्यांना द्यायला किंवा गव्हर्नमेंटला द्यायला तयार होत नव्हते. गव्हर्नमेंटला तर डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटला लँडची काय आहे, रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एक नदी होती. या नदीच्या साईडला जमिनी अवेलेबल होत्या. नदीच्या साईडला जमिनी अवेलेबल होत्या. सपोज इमॅजिन करा, या जमिनीचा मालक ए होता, या जमिनीचा मालक बी होता, या जमिनीचा मालक सी होता आणि या जमिनीचा मालक काय होता, डी होता. आता जर सपोज या नदीवरनं जर आपल्याला एखादा रस्ता कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर मला सांगा तो रस्ता स्ट्रेट असला पाहिजे का तिरका असला पाहिजे, स्ट्रेट असला पाहिजे का? तर आपली जी काही गाडी आहे ती जर कर्व वरती गेली तर त्या ठिकाणी स्किड होण्याचे काय असतात, चान्सेस असतात. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस शार्प टर्न असतो तिथं आपल्या गाडीचं स्पीड काय करतो आपण, कमी करतो. का तर आपली गाडी स्किड होण्याचे काय असतात, चान्सेस असतात. मग होत काय होतं बघा,
की ज्यावेळेस या जमिनीवर या रिव्हरवरती या नदीवरती एखादा जर तुम्हाला पूल बांधायचा असेल तो पूल तुम्ही ऑब्व्हियसली स्ट्रेट ठेवण्याचा काय करत असाल प्रयत्न करत असाल. मग जर मला असा पूल कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर ए आणि डी ने मला जमीन दिली पाहिजे त्याची, बरोबर आहे की नाही. तर गव्हर्नमेंट काय करायची, ए ला विचारायची की तुम्ही तुमची जमीन त्या ठिकाणी आम्हाला ऍक्विजाइज करून देऊ शकतात की नाही. तर ए काय व्हायचं त्या ठिकाणी तयार व्हायचा, पण डी काय करायचं त्या ठिकाणी नकार द्यायचा. का? कारण की तो म्हणायचा की 1894च्या अनुसार जे काही प्रोटोकॉल्स आहेत, जे रूल्स आहेत ते मला त्या ठिकाणी मान्य नाही, ते मला त्या ठिकाणी मान्य नाही. आणि त्यावेळेस मग आपण ऑप्शन काय करायचो, बी आणि सी कडे जायचो. मग बी आणि सी मध्ये काय व्हायचं, बी नकार द्यायचा आणि सी काय व्हायचा रेडी व्हायचा. त्यामुळे आपली मजबुरी काय राहायची की आपण जो काही पूल आहे तो पूल जो आहे किंवा जो ब्रिज आहे तो तिरका काय करायचो कन्स्ट्रक्ट करायचो. आणि जुने जे ब्रिज तुम्ही बघितले ना ते थोडे तिरके कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. का? तर या प्रॉब्लेम, या सर्व गोष्टींमुळे. मग त्यावेळेस असे प्रॉब्लेम ज्यावेळेस गव्हर्नमेंट समोर तयार झाले आणि लोक सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन केसेस दाखल करायला लागले, तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की जुना जो काय तुमचा लारा ऍक्ट आहे 1894 त्याला तुम्ही काय करा, रिव्हील करा, त्याला काय करा तुम्ही अपडेट करा, त्याच्यामध्ये जे काही तरतुदी आहेत त्यांच्यामध्ये काय करा बदल करा. मग 2013 मध्ये जी आपली काही गव्हर्नमेंट होती आणि जे काही IAS ऑफिसर्स होते त्या IAS ऑफिसर्सने काय केले, एक त्या ठिकाणी ड्राफ्ट तयार केला आणि तो ड्राफ्ट लोकसभे आणि राज्यसभेमध्ये काय केला, पाठवला. आणि हा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट जवळपास 2013च्या सप्टेंबर महिन्यामध्ये काय केला गेला होता, इंट्रोड्यूस केला होता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. 2013 मध्ये त्यांनी काय केला, इंट्रोड्यूस केला. आणि आपल्याला माहिती ज्यावेळेस एखादा ड्राफ्ट इंट्रोड्यूस केला जातो बहुमत घेतलं जातं आणि बहुमताच्या अनुसार जर सर्व हो म्हणत असेल तर तो ड्राफ्ट ऍक्च्युली आपण काय करतो ऍक्ट मध्ये कन्वर्ट होतो. आणि तो ऍक्ट मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याच्यावरती प्रेसिडेंटची सिग्नेचर काय असते, महत्वाची असते. प्रेसिडेंटची मान्यता, ज्याला इंग्लिश मध्ये आपण नाव म्हणतो असेंट ऑफ द प्रेसिडेंट, प्रेसिडेंटची मान्यता त्या ऍक्टला भेटणं काय असतं, इम्पॉर्टंट असतं. मग ज्यावेळेस लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्याला काय केलं, इंट्रोड्यूस केलं, लोकांचे बहुमत घेतले आणि लोकांच्या बहुमतेनंतर प्रेसिडेंटने त्याच्यावरती काय केली, सिग्नेचर केली. आणि त्या सिग्नेचरची डेट होती मित्रांनो 26 सप्टेंबर 2013. 26 सप्टेंबर 2013 ला त्याला प्रेसिडेंटचं जे असेंट आहे, प्रेसिडेंटची जी मान्यता आहे ती त्या ठिकाणी त्याला भेटली गेली. आणि प्रेसिडेंटची मान्यता भेटल्यानंतर तो ऑफिशियल गॅझेट मध्ये त्या ठिकाणी काय झाला, पब्लिश झाला. आता तुम्ही म्हणता सर ऑफिशियल गॅझेट काय आहे, तुम्ही GR हा शब्द ऐकला आहे, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑफिशियल गॅझेट म्हणतो. जे काय लॉज असतात, जे काय रूल्स असतात, जे रेग्युलेशन्स असतात ते ऑफिशियल गॅझेट मध्ये आपण काय करत असतो, पब्लिश करत असतो. आणि ते कधी पब्लिश होतात, ज्यावेळेस गव्हर्नमेंटची त्याच्यावरती काय होते, सिग्नेचर होते. जशी गव्हर्नमेंटची त्याला सिग्नेचर भेटली तर तो लगेच त्या एरियामध्ये तो लागू होत असतो. आणि ज्यावेळेस मित्रांनो प्रेसिडेंटची असेंट त्याला भेटली ना, त्याच्या जवळपास 3 महिने आपल्याला वेळ दिला गेला की हा ऍक्ट ऑल ओव्हर इंडिया त्या ठिकाणी काय केला पाहिजे, ऍप्लिकेबल झाला पाहिजे. कारण की इंडियामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ऍक्विजिशन तुम्ही करू शकता. त्यामुळे तो फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर ऑल ओव्हर इंडियासाठी काय होता, ऍप्लिकेबल होता, एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. आणि आता पण अजून असं डिटेल आलेलं नाही किंवा अजून अशी अमेंडमेंट आलेली नाहीये की जम्मू अँड काश्मीर साठी पण आपला लारा ऍक्ट काय आहे, ऍप्लिकेबल आहे. अजून पण लारा ऍक्ट जर गॅझेट तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघता की लारा ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. म्हणजे पूर्ण भारतासाठी लारा ऍक्ट काय आहे, लागू आहे, एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. आणि ज्यावेळेस प्रेसिडेंटची असेंट त्याला भेटली त्याच्या 3 महिन्याच्या आतमध्ये आपण त्याला गॅझेट मध्ये पब्लिश केलं. आणि गॅझेट मध्ये पब्लिश केल्यानंतर मित्रांनो 1 जानेवारी 2014 ला 1 जानेवारी 2014 ला लारा ऍक्ट 2013 हा ऑल ओव्हर इंडिया काय झाला, ऍप्लिकेबल झाला. म्हणजे
त्या दिवसानंतर गव्हर्नमेंट कोणत्याही जमिनीचं जर ऍक्विजिशन करायला जात असेल तर कंपल्सरी 1894चा ऍक्ट वापरण्याच्या ऐवजी ते कोणता ऍक्ट यूज करते, लारा ऍक्ट 2013. तुम्ही म्हणतात सर आला 2014 मध्ये किंवा ऍप्लिकेबल झाला ऑल ओव्हर इंडिया मध्ये 2014 मध्ये, मग 2013 का म्हणतात? कारण की त्याचं बिल आणि त्याचं ऍसेट किंवा प्रेसिडेंटची मान्यता ती कधी भेटली होती, 2013 मध्ये. त्या बिल ज्यावेळेस इंट्रोड्यूस केलं जातं तोच इयर आपण काय करतो, कन्सिडर करतो. ज्यावेळेस लारा ऍक्ट 1894 मध्ये आला त्याला आपण फक्त म्हणत होतो की लँड ऍक्विजिशन ऍक्ट 1894. पण ज्यावेळेस लारा ऍक्ट अपडेट केला, लारा ऍक्ट काय केला, अपडेट केला आणि तो 2013च्या अनुसार किंवा 1 जानेवारी 2014 ला ऑल ओव्हर इंडिया ऍप्लिकेबल झाला, तर त्यावेळेस त्याचं नाव काय झालं, चेंज झालं. आणि त्याचं नाव काय होतं मित्रांनो, द नेम वॉज राईट टू फेअर कंपेन्सेशन, right to fair compensation and right to fair compensation and acquisition of the land, rehabilitation and resettlement act 2013. Right to fair compensation and acquisition of the land, rehabilitation, resettlement act 2013. हे ऍक्च्युअल नाव 2014 मध्ये त्यांनी काय केलं, त्याला कन्सिडर केलं. पण जसं त्याच्यामध्ये अपडेशन होत गेलं, याच्यामध्ये त्यांनी काय केले, चेंजेस केले. आणि जो काही चेंज होता तो चेंज होता ऍक्विजिशन ऑफ दी लँड मध्ये. राईट टू फेअर कम्पेन्सेशन तसं ठेवलं, पण ऍक्विजिशन ऑफ दी लँड मध्ये त्यांनी काय केला, चेंज केला. आणि ऍक्विजिशन ऑफ दी लँड म्हणजे काय, की त्याच्यामध्ये ते म्हटले की जी काय ऍक्विजिशन आपण करतो त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आपण काय केली पाहिजे, तयार केली पाहिजे. ट्रान्सपेरन्सी आपण काय केली पाहिजे, तयार केली पाहिजे. आणि ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये तयार करून आपण त्याच्यामध्ये बदल अशा प्रकारे केला, राईट टू फेअर कम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन दी लँड ऍक्विजिशन. बघा मी काय म्हटलं की ज्यावेळेस तो 2014 मध्ये आला तर त्यावेळेस राईट टू फेअर कम्पेन्सेशन अँड ऍक्विजिशन ऑफ दी लँड होता. पण आता ऍक्विजिशन ऑफ दी लँड म्हणून उपयोग नाही, त्या ऍक्विजिशन मध्ये काय झाली पाहिजे, ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपरन्सी? ट्रान्सपरन्सी मध्ये काय म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय, ट्रान्सपरन्सीचा ऍक्च्युअल जो काय मीनिंग आहे तो काय आहे, म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे मित्रांनो की जी काय प्रोसेस तुम्ही फॉलो करतात ती प्रोसेस सगळ्यांसमोर आपण त्या ठिकाणी काय केली पाहिजे, मांडली पाहिजे. किंवा सगळ्यांसमोर ती प्रोसेस काय असली पाहिजे, ओपन असली पाहिजे. त्यामुळे मित्रांनो 2013चा जो काय लँड ऍक्विजिशन ऍक्ट आहे त्या लँड ऍक्विजिशन ऍक्ट मध्ये प्रत्येक प्रोसेस ज्यावेळेस कंप्लीट केली जाते ना त्याची न्यूजपेपर मध्ये माहिती काय केली जाते, प्रस्तुत केली जाते. आणि त्यामुळे ही माहिती आपण ज्यावेळेस त्या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये पब्लिश करतो तर त्यावेळेस आपण म्हणतो की आपल्या लँड ऍक्विजिशन मध्ये काय झालेली आहे, ट्रान्सपरन्सी आलेली आहे. आणि त्या ट्रान्सपरन्सीमुळे आज आपण या ऍक्टला नाव देतो राईट टू फेअर कम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन दी लँड ऍक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट. कळालं सर्वांना हा बदल? कळालं? आता या तिघांचे जे काही म्हणणे आहेत ते वेगवेगळे आहेत. सगळ्यात पहिलं राईट टू फेअर कम्पेन्सेशन म्हणजे काय, जो कोणी व्यक्ती जो एखादा लँड त्या ठिकाणी होल्ड करतो, ज्याला आपण ओनर म्हणतो, त्याची स्वतःची जर जमीन त्या ठिकाणी प्रेझेंट असेल आणि ही जमीन जर तुम्ही एखाद्या रोड कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा पब्लिक पर्पज साठी, तुम्हाला ऍक्ट मध्ये पब्लिक पर्पज हा शब्द खूप वेळा बघायला भेटेल.
पब्लिक पर्पजचा अर्थ होतो मित्रांनो की एखादी जमीन जर गव्हर्नमेंट त्या ठिकाणी ऍक्विजाइज करत असेल का, कारण की भविष्यात जाऊन त्या जमिनीचा पब्लिक साठी काय होईल, उपयोग होईल. पब्लिक साठी काय होईल, उपयोग होईल. मग तो उपयोग गव्हर्नमेंट हॉस्पिटल साठी असो, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन साठी असो, गव्हर्नमेंट बॉडी साठी असो, रोड कन्स्ट्रक्शन असो, गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट साठी असो, त्यासाठी जर ते ऍक्विजाइज करत असतील तर त्याला आपण म्हणतो ते पब्लिक पर्पज साठी काय करतात, ऍक्विजाइज करतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही ऍक्ट मध्ये पब्लिक पर्पज जर शब्द दिसला ना मित्रांनो तर लक्षात ठेवायचा की गव्हर्नमेंट ती जमीन काय करतात, ते ऍक्विजाइज करतात की ती जमीन उद्या जाऊन पब्लिक साठी काय होईल, हेल्पफुल होईल. कारण की गव्हर्नमेंट कोणासाठी बनवलेली आहे, पब्लिक साठी. दे आर दी गव्हर्नमेंट सर्वंट्स, public servant so as to serve the people that are belonging in that area. त्या एरियामध्ये जे लोक राहतात त्या लोकांसाठी जी काही जमीन आहे जी ऍक्विजाइज केलेली आहे ती त्यांच्यासाठी काय होईल, उपयोगात ठरेल. त्यामुळे ती जी जमीन तुम्ही ऍक्विजाइज करता पब्लिक पर्पज साठी, जेवढी ऍक्विजाइज केलेली आहे आणि त्या जमिनीचा जो काय खरा मोलभाव आहे त्या मोलभावाचे जे काय पैसे आहेत ते पैसे त्या ठिकाणी त्या माणसाला काय झाले पाहिजे, भेटले पाहिजे. त्याचाच अर्थ काय होतो, राईट टू फेअर कम्पेन्सेशन. फेअर म्हणजे काय, फेअर म्हणजे काय, ऍक्च्युअल जे आहे तेवढे, जे आहे तेवढे पैसे त्या ठिकाणी काय झाले पाहिजे, भेटले पाहिजे. 1 रुपया ना जास्त, 1 रुपया ना कमी, जी काय अमाऊंट येईल तेवढी अमाऊंट त्या माणसाला त्या ठिकाणी काय झाली पाहिजे, भेटली पाहिजे. आणि त्यानंतर right to fair compensation and acquisition transparency in the acquisition of the land. म्हणजे जो काही लँड ऍक्विजाइज करतात त्याच्यामध्ये तुम्ही काय केली पाहिजे, ट्रान्सपरन्सी कन्सिडर केली पाहिजे. आणि त्याच सोबत मित्रांनो 2013 मध्ये रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटला त्या ठिकाणी काय केलं, महत्व दिलं. आता तुम्ही म्हणताल की रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंट म्हणजे काय, तुम्ही सांगू शकता? रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट, पुनर्रचना, बरोबर आहे की नाही. म्हणजे की जर सपोज आता इमॅजिन करा, कधी कधी काय होतं की ज्यावेळेस तुम्ही एखादा लँड ऍक्विजाइज करायला जातात आणि जो काय लँड तुम्ही ऍक्विजाइज करता, सपोज इमॅजिन करा एक शेतकऱ्याची जमीन 1 एकर होती आणि त्या 1 एकर जमिनीवरती तो त्याची शेती कंप्लीट करत होता आणि तुम्ही 1 एकर जमीन त्याच्याकडून काय केली, ऍक्विजाइज केली. मग मला सांगा त्याचा ऑक्युपेशनचा पूर्णपणे स्रोत काय झाला, निघून गेला. त्याला ठीक आहे तुम्ही पैसे देता, त्याला तुम्ही 1 कोटी रुपये देऊन टाकले, पण त्या 1 कोटी रुपयाला कसं युज करायचं त्याचं नॉलेज त्याला त्या ठिकाणी प्रेझेंट नसतं. नॉलेज त्याला त्या ठिकाणी प्रेझेंट नसतं. तो काय करतो, का बरं, कारण की मोस्ट ऑफ दी फार्मर्स आर अनएज्युकेटेड, शिकलेले ते नसतात. त्यामुळे अचानक एवढा जर पैसा त्यांच्या समोर आला तर कुठे कशा प्रकारे तो युटिलाइज केला पाहिजे ते त्यांना समजत नाही. आणि ठीक आहे मी म्हटलं एखादा शेतकरी शिकलेला पण आहे किंवा असं नाही शिकलेला शेतकरी आहे, पण तो जर त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्या ऑक्युपेशनला त्या ठिकाणी कन्सिडर करू शकत नाही किंवा बिल्टअप करू शकत नाही तर ही गोष्ट त्याच्यासाठी काय होते, अवघड होते. कारण की का, जो शेतकरी शेतामध्ये काम करतो तो MIDC मध्ये जाऊन कंपनीमध्ये काम करू शकत नाही. का, कंपनीमध्ये मशिनरी असतात. तुमच्या माझ्यासारखे जे काही व्यक्ती आहेत, जे इंजिनियर्स आहेत किंवा तुम्ही ऍग्रीकल्चर ऑफिसर्स आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एखाद्या मशीनीचं काम आपण त्या ठिकाणी कसं कंप्लीट करू शकतो. कोणती ना कोणती मशीन तुम्ही कधीतरी हँडल केलेली असेल. मग शेतकरी जो असतो त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर आणि जी कुट्टी मशीन आहे हे सोडून बाकीच्या कोणत्याही मशीन पैकी माहिती नसतं. तुम्ही तुमच्या गावामध्ये गेले आणि एका शेतकऱ्याला म्हणलेले मशीन चालून दाखवतो का, चालून दाखवल का, तो नाही, त्याच्याबद्दल त्याला नॉलेजच नाही. मग जर अशा शेतकऱ्याची जी काही टोटल जमीन होती ज्याच्यावरती तो डिपेंड होता ती तुम्ही ऍक्विजाइज केली आणि त्याला पैसे देऊन तुम्ही म्हणतात की तू रिकामा होऊन जा, तुला तुझं काय करायचं तू करत बस, हे त्याच्यासाठी अन्याय आहे की नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटने काय ठरवलं की अशी व्यक्ती जे पूर्णपणे त्यांच्या जमीन आपण ऍक्विजाइज करत असतो आणि आता त्यांना राहण्यासाठी किंवा पुढचं ऑक्युपेशन कंप्लीट करण्यासाठी जर जमीन अवेलेबल नसेल तर त्यांची जमीन आपण त्यांना काय केली पाहिजे, दिली पाहिजे. मग तुम्ही विचार करता सर पैसे पण द्यायचे आणि जमीन पण द्यायचा, म्हणजे याच्यामध्ये तर गव्हर्नमेंटचं नुकसान आहे. गव्हर्नमेंट काय करते की टोटल जी काय ऍक्विजिशनची व्हॅल्यू येते,
ऍक्विजिशनची जी काय अमाऊंट येते, कम्पेन्सेशनची जी काय अमाऊंट येते, सपोज एखाद्या शेतकऱ्याची 1 एकर जमीन आपण विकत घेतली, त्याला 1 कोटी रुपये दिले, मग त्याला 1 कोटी रुपये न देता 50 लाख रुपये आपण कॅश देऊ शकतो आणि 50 लाखाची जमीन कुठे तर काय करू शकतो, त्याला देऊ शकतो, की जेणेकरून तो काय करेल, त्याचं जे काय ऑक्युपेशन आहे, त्याचं जे काय वर्किंग आहे किंवा जे काय त्याचं इकॉनॉमीचं स्तोत्र आहे, तो त्या ठिकाणी काय करू शकतो, कंटिन्यू करू शकतो. मग यासाठी आपण रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंटला काय केलं, इंट्रोड्यूस केलं. तुमच्या लारा ऍक्ट मध्ये जो काय आपण लारा ऍक्ट स्टडी करणार आहोत, त्याच्यामध्ये टोटल 4 शेड्यूल्स आहेत. याच्यामध्ये टोटल 4 शेड्यूल आहेत. प्रत्येक शेड्यूल तुम्हाला एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्यामधला सेकंड जो शेड्यूल आहे ना, तो आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. का मित्रांनो? कारण की सेकंड शेड्यूल मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीन तुम्ही विकत घेतलेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या जमीन तुम्ही विकत घेतलेल्या आहेत, त्यांना राहण्याचं घर, त्यांना शेत जमीन करण्यासाठी तुम्ही किती पैसे दिले पाहिजेत, याचं जे काही क्रायटेरिया आहे, तो त्या शेड्यूल मध्ये काय केलेला आहे, मेन्शन केलेला आहे. आता याच्यावरती परत प्रश्न निर्माण होतो की शेड्यूल 2 मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की एखाद्या शेतकऱ्याचं घर जर तुम्ही घेत असाल किंवा त्याच्या जमिनीला तुम्ही ऍक्विजाइज करत असाल, तर तुम्हाला कुठेतरी त्याला परत घर देणं काय आहे, अपेक्षित आहे. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं थोडक्यात सांगतो. जर सपोज रूरल एरियाज मध्ये जर तुम्ही एखादं ऍक्विजिशन करत असाल, म्हणजे विलेज एरियामध्ये एखाद्या गावठाण ठिकाणी जर जमिनीचं तुम्ही भूसंपादन करत असाल आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन पूर्णपणे गेलेली असेल, आता आपल्याला माहिती शेतकरी काय करतो, त्याच्या शेतातच घर बांधतो की नाही, आणि जमीन गेली तर घर पण जातं. मग मित्रांनो, त्या शेड्यूल 2 मध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन जर तुम्ही ऍक्विजाइज करत असाल आणि तुम्ही त्याला बेघर करत असाल, तर इंदिरा आवास योजनाच्या अंतर्गत, आता ऍक्ट कधी आलेला आपला 2013, त्यावेळेस इंदिरा आवास योजना होती. आता काय आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे. मग इंदिरा आवास योजनाच्या अंतर्गत जे घर अलॉट होईल, ते घर त्या शेतकऱ्याला काय केलं पाहिजे, तुम्ही दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये पण अजून एक प्रश्न निर्माण होतो. जर सपोज एका शेतकऱ्याच्या घरामध्ये 4 भाऊ जर राहत असतील, तर 4घांना वेगवेगळं घर दिलं जात असं नाही. त्यांना एक फॅमिली म्हणून काय केलं जातं, ट्रीट केलं जातं, जर जोपर्यंत त्यांची त्या जमिनीची वाटणी झालेली नसेल तर. कारण की काय होतं माहिती का तुम्हाला, की काही भाऊ एवढे चांगले असतात की त्यांच्या जमिनीची ती वाटप करत नाही लवकर, आणि जे कोणी वाटप करतात तर प्रत्येकाला त्यांच्या जमिनीच्या अनुसार तेवढं शेअर त्या ठिकाणी भेटत असतो. पण जर एखाद्या जमिनीचं वाटप झालेलं नसेल, तर त्या टोटल फॅमिलीला एक फॅमिली म्हणून आपण काय करतो, कन्सिडर करतो. आणि एक फॅमिली म्हणून जर आपण त्यांना कन्सिडर केलं, तर त्यावेळेस जे काय इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत जो घर त्यांना भेटेल, ते घर त्यांना त्या ठिकाणी काय केलं जातं, अलॉट केलं जातं. ही कोणासाठी आहे, रूरल एरियासाठी. अर्बन एरियासाठी म्हणजे सिटीमध्ये जर एखादा रोड कन्स्ट्रक्ट होत असेल आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या माणसाचं घर त्या ठिकाणी गेलेलं असेल, तर त्यावेळेस त्या माणसाला मिनिमम 50 स्क्वेअर मीटरचं घर त्या ठिकाणी आपण काय करतो, अलॉट करतो. आणि ते जे काही घर आहे, ते घर एकतर तुम्ही सिंपल एक हाऊस म्हणजे 1 रो हाऊसिंग मध्ये काय करू शकतात, अलॉट करू शकतात, किंवा अर्बन एरियामध्ये आपल्याला माहिती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केले जातात. मग अपार्टमेंट मध्ये पण तेवढं घर आपण काय करू शकतो, देऊ शकतो. हे आहे शेड्यूल 2. हे आहे शेड्यूल 2. ओके. त्याचबरोबर शेड्यूल 2 मध्ये असं पण सांगितलेलं आहे की जर सपोज एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही बेघर करत असाल, म्हणजे या जमिनीवरती त्याचं काहीतरी घर अवेलेबल होतं, त्याचबरोबर त्याच्याकडे कॅटल पण काय असेल, प्रेझेंट असेल. व्हॉट इज मीन बाय कॅटल, गुरढोरं असतात की नाही त्याच्याकडे. मग ते गुरढोरं आणि त्याची जी काही लाईफ होती, त्या लाईफ मध्ये त्यांनी जेवढ्या काही वस्तू तयार केल्या होत्या, त्याला तर त्या जागेवरनं शिफ्ट करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तो शिफ्टिंग करतो ना, शिफ्टिंगच्या वेळेस त्याला गाडी लावायला लागत एखादी, की जेणेकरून हे सर्व गुरढोरं किंवा जे काही वस्तू आहेत त्याला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी न्यावे लागतील. तर त्यासाठी गव्हर्नमेंट त्याला वन टाइम 50,000 रुपये देत असते.
विचार करा, 50,000 रुपये म्हणजे सोपी गोष्ट आहे का? खूप जास्त पैसे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी काय करते, अलॉट करते. मित्रांनो, ज्यावेळेस शेड्यूल 2 इन डिटेल स्टडी करतो ना आपण, तर तुम्ही म्हणताल की सर एवढे जास्त पैसे का दिले जातात? आणि मित्रांनो, एवढे पैसे आपण पर्पजली देतो. का देतो? कारण की आपल्याला त्या जमिनीला ऍक्विजाइज करणं काय एसेन्शियल आहे. तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल किंवा तुमच्या अपक्षामध्ये चर्चा पण कधीतरी झालेली असेल की समृद्धी महामार्गामध्ये लोकांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या लोकांना खूप जास्त पैसे भेटलेले आहेत. म्हणजे जे बैलगाडी वापरत होते ते आज फॉर्च्युनर, एंडिवर सारख्या गाड्यामध्ये त्या ठिकाणी फिरत आहेत. का? तर अचानक एवढा पैसा आला. पहिला जो जमिनीचा मोलभाव जी 10 लाख रुपये एकर जमीन विकत होता, तोच त्या जमिनीला गव्हर्नमेंटने जवळपास 50 लाख रुपये एकरनी काय घेतलं, विकत घेतला. जवळपास 5 पटीने भाव वाढला तुमचा. आणि 5 पटीने जर भाव वाढत असेल तर कोणता शेतकरी नाही म्हणून? मित्रांनो, तुमच्याकडे एखादा 10,000चा मोबाईल आहे आणि तो मोबाईल एखाद्याला जर खूपच जास्त प्रिय असेल आणि तो म्हणत असेल मी तुला 50,000 रुपये देतो पण हा मोबाईल मला देऊन टाक, तुम्ही नाही म्हणताल का? नाही. Similarly, this happens with all the peoples of that agricultural land. की जे काय करतात की त्या पैशासाठी त्यांच्या ऍग्रिकल्चर लँड त्या ठिकाणी काय करतात, देऊन टाकतात. हे तर मित्रांनो फक्त RNRचं शेड्यूल होतं. शेड्यूल 1 जर ऐकताल ना तुम्ही तर पूर्णपणे तुम्ही म्हणताल की सर हे काय आहे. थोडक्यात सांगतो. कलेक्टर काय करतो बघा, आपल्या जमिनीवरती येतो. कलेक्टर काय करतो, आपल्या जमिनीवरती येतो आणि तो बघतो. ऍक्च्युअली कलेक्टर स्वतःहून येत नाही, तो त्याचे ऑफिसर्स काय करतो, अपॉइंट करतो. पण लारा ऍक्ट मध्ये दाखवलेलं आहे की कलेक्टरच्या अंडर टोटल जमिनीचा मोल भाव काय केला जातो, कन्सिडर केला जातो. कलेक्टर येतो आपल्या लँड वरती. कलेक्टर बघतो की ह्या जमिनीमध्ये कोणकोणतं पीक त्या ठिकाणी आपण ग्रो करतोय आणि त्या पिकाच्या अनुसार किती उत्पन्न हा शेतकरी तयार करू शकतो, तो त्याचं काय करतो, अनालिसिस करतो. आता मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीवरती जर कोणतंच पीक उगत नसेल, म्हणजे ती जमीन बंजर आहे, म्हणजे युटिलाइज नाही ती बिलकुल, मग त्यासाठी त्याला जे काही पैसे भेटतील ते कमी असतील का जास्त असतील? कमी असेल. का? कारण की त्याच्या उत्पन्नाचा तो स्त्रोतच नाहीये, ते उत्पन्न त्याच्यावरती तो करतच नाही, मग त्याला जास्त पैसे देऊन काय उपयोग होणार आहे? पण त्या जागी जर एखादा शेतकरी त्याची जेवढी काही जमीन आहे ती पूर्णपणे हिरवं करून ठेवलेली आहे, मग त्याच्यावरती जे काही क्रॉप्स त्यांनी ग्रो केलेले आहेत ते अशा प्रकारचे आहेत जे मॅक्झिमम त्याला ती काय करू शकतात, इन्कम तयार करून देऊ शकतात. मग अशा जमिनीचा मोल भाव ज्यावेळेस कलेक्टर करत असेल, तो जास्त असेल तर कमी असेल? जास्त असेल. मग कलेक्टर काय करतो, त्याचा मोल भाव काय करतो, जास्त करतो. सपोज मी काय करतो मित्रांनो, इमॅजिन करू की ही जी जमीन आहे, ही जमीन ज्यावेळेस ऍक्विजिशन करायला गेलो तर त्यावेळेस कलेक्टरने याचा मोल भाव केला आणि मोल भाव करून या जमिनीची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आली 1 करोड. काय असू द्या, लँडची जी काही साईज आहे ती 1 एकर असू द्या, 10 एकर असू द्या, 100 एकर असू द्या, त्याची व्हॅल्यू किती आली, 1 कोटी रुपये. ही 1 कोटी रुपये हे ऍक्च्युअल द्यायला पाहिजे, बरोबर की नाही? पण कलेक्टर 1 कोटी देत नाही. कलेक्टर शेड्यूल 1 चा वापर करतो. शेड्यूल 1 मध्ये काय सांगितलंय बघा, जर जमीन तुमची अर्बन एरिया जवळ जर असेल, अर्बन एरियाच्या जवळ जर असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर काय करा, 1 लावा. मल्टिप्लाइंग फॅक्टर काय करा, 1 लावा. आणि जर जमीन तुमची अर्बन एरियाज पासून रुरल एरियाज कडे जात असेल तर 1 ते 2 मध्ये तुम्ही काय करू शकता, मल्टिप्लाइंग फॅक्टर लावू शकता. 1 ते 2 मध्ये मल्टिप्लाइंग फॅक्टर लावू शकता. म्हणजे सपोज इमॅजिन करा की आपले हे शहर आहे, ओके, शहराच्या या सेंट्रल पार्ट मध्ये अर्बन एरिया आहे किंवा मी काय म्हणतो पुणे सिटी आहे. पुण्याच्या आसपास पण भरपूर विलेज आहेत. मग पुणे सिटी मध्ये जर एखादी जमीन ऍक्विजाइज होत असेल आणि त्याची किंमत जर 1 कोटी येत असेल तर त्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर आपण काय करतो, 1च लावतो. कोणी सांगू शकतं सर 1च का लावला, त्याला 2 का नाही लावला? सर तुम्ही म्हणतात की रुरल एरियाज मध्ये मल्टिप्लाइंग फॅक्टर 2 पर्यंत जातो, मग अर्बन एरियाज मध्ये 1 का ठेवला? कारण की मित्रांनो, अर्बन एरियाज मध्ये जमिनीला तेवढा भाव असतो आणि तेवढा जास्त भाव असल्यामुळे त्याला आपण जास्त मल्टिप्लाइंग फॅक्टर का लावायचा? याच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे की नाही? त्याच्या जमिनीचा आत्ताचाच भाव एवढा जास्त आहे की त्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर जरी आपण 1 चा लावला तो इटसेल्फ काय आहे, जास्त आहे. पण
अर्बन एरियाज कडून आपण रुरल एरियाज कडे जातो तर मल्टिप्लाइंग फॅक्टर काय होतो, वाढत जातो आणि तो 2 पर्यंत आपण काय करू शकतो, लागू करू शकतो. 2 का तिथं कन्सिडर केला, कारण की आपण जर म्हटलं इथं जर आपण 1 एकरची जमीन ऍक्विजाइज केली आणि इथं आपण 1 एकरची जमीन ऍक्विजाइज केली, दोघांचा रेट एकच करोड असेल का? नाही, याचा 1 करोड असेल, पण याचा काय राहू शकतो, जवळपास 25 ते 30 लाख रुपये. 25 ते काय राहू शकतो, 30 लाख रुपये. आणि ज्यावेळेस याला मल्टिप्लाइंग फॅक्टर जर आपण 2 जरी लावलं तर किती जमीन होती, 50 लाखाची होती, जी 1 करोड पेक्षा काय आहे, कमीच आहे. त्यामुळे मल्टिप्लाइंग फॅक्टर तिथं काय करतो आपण, 2 करतो. ठीक आहे, मी आता काय करतो, रुरल एरियाचं बोलतो. रुरल एरियामध्ये एखादा माणूस असा होता की त्या जमिनीचा मोलभाव कलेक्टरने जो काढला तो होता 20 लाख रुपये. मल्टिप्लाइंग फॅक्टर सर्वात पहिला आपण लावला तो किती झाला, 40 लाख रुपये. मध्ये तशी जर जमीन तो एखाद्या माणसाला विकायला जात असेल तर त्याला किती भेटत होते, 20 लाख रुपये. गव्हर्नमेंटने त्याला किती देतात आहे, 40 लाख रुपये. हे झाला पहिला टप्पा. सेकंड टप्पा काय आहे, जर त्या जमिनीवरती एखादं घर प्रेझेंट असेल, त्या जमिनीवरती एखादं घर जर त्या ठिकाणी अवेलेबल असेल, त्या घराचे पण पैसे गव्हर्नमेंट तुम्हाला काय करते, पे करते. आणि साधा सुद्धा मोलभाव नाही लावत गव्हर्नमेंट, त्याचा मोलभाव खूप जास्त लावत असते. सपोज इमॅजिन करा की तुमचं पत्र्याचं घर आहे आणि त्या पत्र्याच्या घराची जी काय ऍक्विजिशन, जे व्हॅल्युएशन आहे, ते व्हॅल्युएशन जर 5 लाखाचं आलं ना, गव्हर्नमेंट तुम्हाला 10 लाख रुपये देते. त्यामुळे इमॅजिन करा की घर जर तुमचं 10 लाखाचं झालं, म्हणजे टोटल किती झाली आपली, 50 लाख रुपये झाले. बरोबर, 50 लाख रुपये. जिथं शेतकऱ्याला 20 लाख रुपये भेटत होते, आता किती भेटतात, 50 लाख रुपये. फक्त 50 लाख रुपये नाही भेटत मित्रांनो. शेवटची एक गोष्ट असते आणि सर्वात जास्त आवडलेली गोष्ट, दॅट इज दी सोलेशियम. दॅट इज दी सोलेशियम. जसं बघा, एखादं लहान मूल जर आपलं ऐकत नसेल तर आपण काय करतो, त्याला तर काहीतरी खायला देतो. आणि जरी तो ऐकत नसेल तर आपण त्याला काहीतरी स्पेशल त्याच्यामध्ये काय करतो, अलॉट करतो. एखादी कॅडबरी देतो किंवा एखादा काय करतो, चॉकलेट देतो. का देतो, कारण की ऍडिशनल काहीतरी स्पेशल वाटल्यानंतर तो काय करू शकतो, शांत होऊ शकतो. सिमिलरली सोलेशियम जे आहे ते त्या शेतकऱ्याला चॉकलेट म्हणून दिलं जातं, की जेणेकरून तो शांत होईल आणि खुशीत आपली जमीन काय करू शकतो, गव्हर्नमेंटला दान करू शकतो. आणि मित्रांनो, सोलेशियम किती असतं माहितीये का, 100% असतं. 100 पट नाही बरं का, 100% असतं. म्हणजे जर टोटल जमिनीचा मोलभाव किती झाला, 50 लाख रुपये झालेला आहे, दिसत ना. ओके, जमिनीचा मोलभाव किती झालेला आहे, 50 लाख रुपये. या 50 लाख रुपयावरती 100% सोलेशियम लागतं. 100% म्हणजे काय, 50 लाख रुपयावरती परत 50 लाख रुपये तुम्हाला काय भेटतील, ऍडिशनल भेटतील. विचार करा जमिनीचा भाव किती झाला. जी जमीन 20 लाख रुपयाला जात होती ती जमीन कितीला गेली, 1 कोटी रुपयाला गेली. म्हणजे 80 लाख रुपये त्या शेतकऱ्याचा काय झाला, फायदा झाला. कोणता शेतकरी नाही म्हणणार आहे, बरोबर आहे की नाही. पण याच्यामध्ये मरण कोणाचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे, गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं आहे. पण गव्हर्नमेंटकडे खूप जास्त पैसा असतो, त्यामुळे ते काय करू शकतात, ह्या डेव्हलपमेंट मध्ये तेवढा पैसा लावू शकतात. दिस इज द शेड्यूल 1. ओके, हे थोडक्यात तुम्हाला मी काय केली, लारा ऍक्टची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी काय केली, शो केली, जी तुमच्या समोर काय होईल त्या ठिकाणी प्रस्तुत होईल. आता ज्यावेळेस आपण इन डिटेल त्याला स्टडी करायला जातो ना मित्रांनो, आता लारा ऍक्ट तसा बघायला गेलं तर जवळपास आपल्याला 8 ते 9 दिवस त्या ठिकाणी लागतील की लारा ऍक्ट तुमचं त्या ठिकाणी काय होईल, कम्प्लीट होऊन जाईल. परंतु ज्यावेळेस लारा ऍक्ट तुमचा कम्प्लीट होईल ना मित्रांनो, मी गॅरंटी देतो, मी शाश्वती तुम्हाला देतो की शेवटी प्रत्येक मुलाचा लारा ऍक्ट त्या ठिकाणी पूर्णपणे पाठ असेल. कारण की पूर्णपणे आपण ऍक्च्युअली प्रॅक्टिकली त्याला काय करणार आहे, कन्सिडरेशन करणार आहे. आणि माझी एक सवय आहे, मी सिव्हिल इंजिनिअरिंगला शिकवायचं असो किंवा एखाद्या लॉच्या स्टुडंटला शिकवायचं असो, त्यांना जे काय कम्प्लिशन होईल त्या कम्प्लिशन नंतर टोटल चार्टचं काय करतो, प्रिपरेशन करतो. आणि मित्रांनो, त्या 2 पेजेसचा जो चार्ट आहे, जर तो तुमचा प्रॉपरली प्रिपेअर झाला ना, तर तुम्हाला तो 43 पानाचा लारा ऍक्ट परत वाचण्याची गरज नाही.
तुम्हाला फक्त त्याला काय करायचंय, रिवाइज करायचं आहे. ओके, मी जातो. ओके, असं झालं. इथं चला. ओके, कळलं मित्रांनो लारा ऍक्ट काय आहे, ऍक्च्युअल त्याच्यामध्ये काय आहे. आता हा जो काही टोटल लारा ऍक्ट जो आहे, मी काय केलाय त्याचे एक फ्लो चार्ट प्रिपेअर केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट असते प्रोसिजर, की कोणत्या प्रोसिजरने त्या जमिनीचं तुम्ही काय करणार, ऍक्विजिशन करणार. सर्वात पहिलं लारा ऍक्ट, त्याचं पूर्ण फुल फॉर्म राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन. पहिलं काय होतं, ऍक्विजिशन ऑफ दी लँड, पण त्यानंतर चेंज काय झालं, ट्रान्सपरन्सी इन दी लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट 2013. त्यानंतर त्याला प्रेसिडेंटची ऍसेट आणि तो पब्लिश झाला इन दी गव्हर्नमेंट गॅझेट विदिन दी 3 मंथ्स. 26 सप्टेंबरच्या नंतर 3 महिन्यामध्ये त्याला पब्लिश करणं काय झालं, एसेन्शियल झालं. त्यामुळे ऑफिशियल गॅझेट मध्ये तो 1 जानेवारी 2014 मध्ये आला. मग 2014 मध्ये आल्यानंतर तो ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर मध्ये काय झाला, ऍप्लिकेबल झाला. आणि त्यानंतर आपण त्याला इन ऍक्च्युअल स्टडी करायला काय करतो, सुरुवात करतो. त्याच्यामधली सर्वात प्रोसिजर मी तुम्हाला सांगितलं की सर्वे. सर्वात पहिलं तुम्ही काय करता, सर्वे करतात. आणि सर्वे जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करावा लागतो. म्हणजे सपोज इमॅजिन करा की सपोज तुमचं जे काही गाव आहे, त्या गावामध्ये ऍक्विजिशनची प्रोसेस काय करायची, आपल्याला स्टार्ट करायची. मग ऍक्विजिशनची प्रोसेस स्टार्ट करायची असेल तर सर्वात पहिले त्या गावामधल्या त्या लोकांना त्याची माहिती देणं काय आहे, गरजेचं आहे. लोकांना सांगणं काय आहे, गरजेचं आहे की या गावामध्ये एक रस्ता त्या ठिकाणी पास होणार आहे आणि हा रस्ता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पास होणार आहे त्यांचे नाव देखील त्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. कारण की गव्हर्नमेंटने पहिलाच त्याचा ड्रोन सर्वे केलेला असतो आणि त्याच्यानुसार त्याची जी तपशील आहे ती गावामध्ये जी काही ग्रामपंचायत आहे, जी काही सभा आहे त्यांच्या समोर ते काय करतात, मांडतात. मांडल्यानंतर लोकांच्या सहमती त्या ठिकाणी घेतल्या जातात. ज्याला आपण म्हणतो पीपल्स कन्सेंट, ज्याच्यामध्ये लोकांच्या सहमती घेऊन आपण त्या प्रोजेक्टला काय करतो, स्टार्ट करतो. आता कधी कधी प्रोजेक्ट्स आहेत ना मित्रांनो, हे फक्त गव्हर्नमेंटचे नसतात. कधी प्रोजेक्ट्स प्रायव्हेटचे पण असतात आणि कधी प्रोजेक्ट्स आपले प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोघांचे मिळून असतात, ज्याला आपण PPP प्रोजेक्ट म्हणतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेमी ऑफिशियली त्या ठिकाणी काय करते, काम करते. मग जर सपोज मित्रांनो एखादी प्रायव्हेट कंपनी जर एखादा प्रोजेक्ट त्या ठिकाणी स्टार्ट करत असेल आणि ज्या एरियामध्ये ती स्टार्ट करत असेल ना, तर त्या एरियामध्ये राहणाऱ्या त्या लोकांचं कन्सेंट घेणं काय असतं, एसेन्शियल असतं. मग कन्सेंट किती टक्के लोकांचं असलं पाहिजे. सपोज मी म्हटलं की ह्या क्लासरूम मध्ये मला काहीतरी चेंजेस करायचे आहेत, तर मी काय करणार, तुम्हाला विचारणार, कारण तर तुम्ही या क्लासरूम मध्ये प्रेझेंट आहेत, तुम्ही जसं सांगता त्याच्यानुसार प्रोसेस काय होईल, कम्प्लीट होईल. पण मी म्हटलं की 100% लोकांचा कन्सेंट त्यामध्ये कन्सिडर केलं पाहिजे, तर ते परिपूर्ण आपण कन्सिडर करा. कारण की का, प्रत्येकाचं मत त्याच्यावरती काय असू शकतं, वेगवेगळं असू शकतं.
त्यामुळे 100% पैकी 70%, 80% लोकांचं जरी मला कन्सेंट भेटलं तरी मला काय आहे, ओके आहे. जसं आपण बघा, आपण लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये लोकांची वोटिंग घेतो, कन्सेंट घेतो, किती असतं, 2/3 असतं की नाही. 2/3 आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. मग 2/3 कन्सेंट तिथं असतं, मग इथं पण आपण काय करतो, सेम करतो. जर सपोज एखाद्या एरियामध्ये प्रायव्हेट कंपनी येऊन जर प्रोजेक्ट स्टार्ट करत असेल आणि ती प्रायव्हेट कंपनी म्हणत असेल की तुम्ही शेतकरी लोक काय करा, तुमच्या जमिनी मला देऊन टाका, इथं मला प्रायव्हेट कंपनी काय करायची, स्टार्ट करायची. मग जेवढ्या शेतकऱ्यांच्या जमीन त्या कंपनीमध्ये जाणार आहे, त्या कंपनीच्या अंडर जाणार आहे, त्या टोटल 100% शेतकऱ्यांपैकी 80% शेतकऱ्यांचं जर हो असेल तर त्यावेळेसच तुम्ही प्रोजेक्ट काय करू शकतात, स्टार्ट करू शकतात. हे कोण सांगतं, लारा ऍक्ट. जर एखादी प्रायव्हेट, जसं तुम्ही नाणार प्रोजेक्ट ऐकला असेल, आता नाणार प्रोजेक्ट काय झाला, कॅन्सल झाला का, कारण की लोकांचं कन्सेंटच नव्हतं त्याबद्दल, लोक नाही म्हणत होते, त्यामुळे आपण तो प्रोजेक्ट काय केला, कॅन्सल केला. किंवा बाकीच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये काय होत्या, प्रेझेंट होत्या, पण लोकांचं कन्सेंट असणं काय असतं, इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे प्रायव्हेट प्रोजेक्ट असेल तर 80% लोकांचं कन्सेंट घेणं काय आहे, गरजेचं आहे. आणि हा क्वेश्चन एमपीएससी मध्ये विचारलेला आहे एक वेगळ्या एक्झाम साठी, पण तुम्हाला ह्या वर्षी ते काय करू शकतात, विचारू शकतात. त्याचबरोबर जर एखादी प्रायव्हेट कंपनी आणि गव्हर्नमेंट कंपनी दोघं एकत्र करून एखादा प्रोजेक्ट तयार करत असेल तर त्या प्रोजेक्टला आपण म्हणतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट. मग गव्हर्नमेंट जिथं असेल तिथं लोकांचं कन्सेंट कमी होईल का वाढेल, कमी होईल की नाही. म्हणजे लोकांची कमी जरी सहमती असेल तरी आपण प्रोजेक्ट काय करू शकतो, स्टार्ट करू शकतो, कारण की गव्हर्नमेंट नेहमी पब्लिकचा चांगलाच विचार करणार. त्यामुळे मित्रांनो, जसं प्रायव्हेट मध्ये 80% कन्सिडर करत होतं, पीपीपी मध्ये आपण 70% काय करतो, कन्सिडरेशन करतो. त्यामुळे प्रायव्हेट मध्ये 80% आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये आपण 70% काय करतो, कन्सिडरेशन करतो. जशी लोकांची सहमती भेटेल की चला तुम्ही प्रोजेक्ट काय करू शकतात, स्टार्ट करू शकतात, मग लगेच दुसऱ्या दिवशी प्रोजेक्टचं काम चालू होईल का, नाही. पहिली शेतीची मोलभाव करा, शेतीचे पैसे द्या आणि त्यानंतर प्रोजेक्ट काय करा, स्टार्ट करा. त्यामुळे सर्वात पहिला एक ग्रुप अपॉइंट केला जातो, त्याला आपण म्हणतो सोशल इम्पॅक्ट असेसमेंट ग्रुप. तो काय करतो बघा, तो बघतो की जो प्रोजेक्ट आपण स्टार्ट करणार आहोत त्या जमिनीवरती तो खरंच त्या गव्हर्नमेंटचा तेवढा उपयोगाचा आहे की नाही. कारण की जर प्रोजेक्ट फेल झाला तर अननेसेसरी तेवढा पैसा वेस्ट आहे. कारण की आपण काय करतो, कोणताही प्रोजेक्ट जेव्हा स्टार्ट करतो ना तर त्याचा बेनिफिट टू कॉस्ट रेशो काढत असतो. माहिती तुम्हाला बेनिफिट टू कॉस्ट रेशो काय असतो, बेनिफिट वरती आणि खाली असतो कॉस्ट. बेनिफिट म्हणजे काय की जर एखादा प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करतात आहे त्याच्यासाठी काहीतरी पैसा लावणार आहे, काहीतरी कॉस्ट लावणार आहे आणि तेवढी कॉस्ट लावून तुम्हाला जर तेवढा बेनिफिट भेटत असेल तरच तुम्ही प्रोजेक्ट काय करू शकता, स्टार्ट करू शकता. म्हणजे पैसा लावून त्याच्यावरती आउटपुट किती भेटतो याच्यावरती तो प्रोजेक्ट काय करतो, डिपेंड करतो. मग बेनिफिट भेटला तर प्रोजेक्ट काय आला, सक्सेसफुल झाला. बेनिफिट नाही भेटला तर प्रोजेक्ट काय झाला, अनसक्सेसफुल झाला. मग मला सांगा बेनिफिट टू कॉस्ट रेशिओची व्हॅल्यू किती असली पाहिजे आयडियली. बेनिफिट म्हणजे उत्पादन, कॉस्ट म्हणजे तुम्ही लावलेलं भांडवल, या दोघांचा रेशो किती असला पाहिजे, ग्रेटर देन 1 असला पाहिजे किंवा इक्वल टू 1 असला पाहिजे. इक्वल टू 1 म्हणजे काय, ना नफा ना तोटा, आणि ग्रेटर देन 1 असेल तर त्याच्यामध्ये 100% तुमचा काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. तर बेनिफिट टू कॉस्ट रेशिओ अनालिसिस करण्यासाठी आपण सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीला काय करतो, त्या ठिकाणी अपॉइंट करतो. ते काय करणार, शेत जमिनीवरती जाणार, शेत जमीन कशी आहे, शेतकरी कसा आहे, त्याच्या जमिनीमध्ये पीक कसं आहे, किती याला पैसे दिले पाहिजे, कशा अमाऊंट मध्ये पैसे दिले पाहिजे, किती कोणत्या स्वरूपात पैसे दिले पाहिजे, हे सगळं सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी काय करतं, त्याचं काम कम्प्लीट करतं. आता मला सांगा वेळ तर लागेल की नाही या गोष्टीसाठी, तो सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी 6 महिने घेते या सर्व गोष्टी तयार करण्यासाठी. आणि त्याचा जो काय रिपोर्ट आहे तो रिपोर्ट पुढे गव्हर्नमेंट कडे काय करते, सबमिट करते. गव्हर्नमेंटला तेवढा टाइम आहे का सगळा रिपोर्ट वाचून समजून अनालिसिस करणं. गव्हर्नमेंट काय करते, एक्सपर्ट ग्रुप अपॉइंट करते. सपोज तुम्ही टेस्ट दिली आणि तुमची जर टेस्ट चेक करायची असेल तर मला कोणत्या प्रोफेसरला अपॉइंट करणं गरजेचं आहे.
मग सोशल इम्पॅक्ट असेसमेंटने जो काही रिपोर्ट तयार केलेला आहे त्याला चेक करण्यासाठी एक्सपर्ट ग्रुप काय केला जातो, अपॉइंट केला जातो. एक्सपर्ट ग्रुप काय करतो, 6 महिन्यामध्ये जो काही रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टची तपशील करतं, चेक करतं. त्याच्यासाठी त्यांना 2 महिने लागतात आणि 2 महिन्यामध्ये ते अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला सांगतात की सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीने जो काही स्टडी केलेला आहे तो बरोबर आहे की नाही, किंवा त्यांच्या अनुसार हा प्रोजेक्ट आपल्यासाठी सक्सेसफुल होऊ शकतो की नाही, किंवा पब्लिक पर्पज साठी हा खरंच हेल्पफुल आहे की नाही, हे एक्सपर्ट ग्रुप काय करतात, त्यामध्ये स्टडी करतात. आणि जसं एक्सपर्ट ग्रुपचं म्हणणं गव्हर्नमेंट समोर मांडलं जातं, तर गव्हर्नमेंटला जर एक्सपर्ट ग्रुप म्हटलं की यस तुम्ही जाऊ शकतात आणि प्रोजेक्ट काय करू शकतात, कम्प्लीट करू शकतात, त्याच्या दुसऱ्या दिवशी गव्हर्नमेंट काय करते, प्रोसेस स्टार्ट करते. जसं एक्सपर्ट ग्रुप त्यांचं ओपिनियन 2 महिन्यामध्ये देईल, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट लगेच प्रिलिमिनरी नोटिफिकेशन तयार करते. प्रिलिमिनरी नोटिफिकेशन तयार केल्यानंतर ऍक्च्युअल तुमचं लँड ऍक्विजिशनचं जे काही काम आहे ते काम काय होतं, त्या ठिकाणी स्टार्ट होतं. म्हणजे आता मला सांगा, लँड ऍक्विजिशनचं काम स्टार्ट होणं म्हणजे जी काही जमीन आहे तिचा मोलभाव काढणं आणि जी जमिनीवरती राहणारे लोक आहेत त्या लोकांना दुसरीकडे कुठे जरी शिफ्ट करायचं असेल तर ते अनालिसिस करणं. त्यामुळे मित्रांनो प्रिलिमिनरी नोटिफिकेशन जशी येते ना, तर 2 माणसं लगेच कामाला लागतात. एका साइडला असतो कलेक्टर आणि दुसऱ्या साइडला असतो ऍडमिनिस्ट्रेटर. कलेक्टर तर सर्वांना माहिती आहे, ऍडमिनिस्ट्रेटर कोण असतो तो थोडक्यात सांगतो. हा एक स्वतः IAS ऑफिसर असतो. IAS ऑफिसर असतो जो काय करतो की ज्या लोकांचं पुनर्वसन करायचं आहे त्या लोकांचं पुनर्वसन कसं केलं पाहिजे याचा टोटल ड्राफ्ट तो काय करतो, तयार करतो. कलेक्टर काय करतो, जी जमीन ऍक्विजाइज करायची आहे त्या जमिनीची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, त्या माणसाला किती पैसे भेटले पाहिजे याचं तो काय करतो, अनालिसिस करतो. त्यामुळे प्रिलिमिनरी नोटिफिकेशन नंतर कलेक्टर आणि ऍडमिनिस्ट्रेटर हे दोघं पॅरलली काय करतात, काम चालू करतात आणि त्याची प्रोसेस ते फॉलो करून सर्वे करतात, मार्केट व्हॅल्यू काढतात, कम्पेन्सेशनची अमाऊंट किती द्यायची काढतात, अवॉर्ड किती आहे, सोलेशियम किती दिला पाहिजे, हे सर्व ते काय करतात, फाइंड आउट करतात. आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला एक सर्टन अमाऊंट त्या ठिकाणी आपण काय करतो, पे करतो. याच्यामध्ये पण आपण बघणार आहोत की अनेक वेळा असं होतं की जो कोणी शेतकरी ज्याला कलेक्टर जी काय अमाऊंट पे करतो तो त्याला सॅटिस्फाईड नसतो. म्हणजे कलेक्टर म्हणतोय की जर तुला 1 करोड रुपये देतो तुझ्या जमिनीसाठी, पण ओनर म्हणतोय नाही भाऊ मला 1 करोड रुपये परवडणार नाही, मला जास्त पैसे पाहिजे. मग त्यासाठी कलेक्टर काय करणार, त्याचं जे काय ओपिनियन आहे, त्या माणसाचं जे काय म्हणणं आहे ते प्रेसिडेंट ऑफिसर कडे काय करणार, घेऊन जा. मग तुम्ही म्हणता प्रेसिडेंट म्हणजे आपले डायरेक्ट प्रेसिडेंट का, नाही. इथं आपण काय करतो, एक ऑफिसर अपॉइंट करतो. युजली तो कोर्टाचा जज असतो. त्याच्याकडे तो जो माणूस त्याची जमीन ऍक्विजाइज होणार आहे तो त्या जज कडे जातो, त्या प्रेसिडेंट ऑफिसर कडे जातो आणि त्याला सांगतो की सर कलेक्टरने माझ्या जमिनीचा जो काही मोलभाव लावलेला आहे तो मला चुकीचा वाटतोय, तुम्ही काय करा त्याच्यामध्ये स्वतः दखल घ्या आणि त्याच्यानुसार माझ्या जमिनीचा मोलभाव काय करा त्या ठिकाणी फाइंड आउट करा. आणि ज्यावेळेस प्रेसिडेंट ऑफिसर त्याचं सगळं तपशील करेल आणि प्रेसिडेंट ऑफिसरला वाटलं की कलेक्टरने जो काही मोलभाव काढलेला आहे तो कमी आहे, या माणसाला जास्त पैसे भेटले पाहिजे, तर कलेक्टरला आदेश दिला जातो की कलेक्टरने त्याला जास्त पैसे काय केले पाहिजे, पे केले पाहिजे. कधी कधी मित्रांनो असं पण होतं, कलेक्टर एखाद्या पर्सनला जेवढे पैसे द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पैसे काय करतो, देतो. पण ज्यावेळेस ऑडिटिंग होती, तपशील होतं, तर त्यावेळेस जर असं आढळून आलं की कलेक्टरने एखाद्या माणसाला 1 कोटी रुपये दिले पाहिजे नव्हते, पण त्याने 1 कोटी 25 लाख रुपये दिलेले असेल आणि ते 25 लाख रुपये जे काही एक्सेस आहे ते कलेक्टरला सांगितलं जातं की त्याच्याकडून परत काय कर, वसूल कर. आणि त्यावेळेस कलेक्टरकडून अशा चुकीसाठी एक्स्ट्रा अमाऊंट पण काय केली जाते, कलेक्ट केली जाते. मग किती असते ती आपण इन डिटेल त्याच्यामध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. आणि त्यानंतर फायनल लोकांचं पुनर्वसन आणि त्या पुनर्वसन ज्या ठिकाणी तुम्ही करतात ते कसं केलं पाहिजे हे आपल्याला शेड्यूल 4 आणि शेड्यूल 3 मध्ये त्या ठिकाणी स्टडी करायला भेटतं. आणि अशा प्रकारे आपला जो काही लारा ऍक्ट आहे ते त्या ठिकाणी काय होतं, कम्प्लीट होतं. त्यामध्ये लारा ऍक्ट कम्प्लीट होईल ना मित्रांनो, हा चार्ट त्या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे आणि ह्या चार्टच्या अनुसार तुम्ही सर्व ती प्रोसेस काय करता, स्टडी करता. अगदी 2 दिवसामध्ये तुमचा लारा ऍक्ट पूर्णपणे मी काय करून देऊ शकतो, कम्प्लीट करू शकतो. ओके, स्टार्टिंगचे 7-8 दिवस त्या ठिकाणी लागतील, पण त्यानंतर तुमचं प्रिपरेशन 2 दिवसामध्ये त्याचं कम्प्लीट होईल. आणि ह्या 2 चार्ट जर तुमचे प्रॉपर राहिले मित्रांनो,
तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आहे. आणि आतापर्यंत जे काही एक्झाम्स घडलेले आहेत त्याच्यामध्ये लारा ऍक्ट वरती जे काही क्वेश्चन्स आलेले किंवा बाकीचे ऍक्ट जे आपण स्टडी करणार आहोत त्याच्यावरती जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण पूर्णपणे त्या ठिकाणी काय करू, कम्प्लीट करू. कळालं सर्वांना? ऍब्स्ट्रॅक्ट कळाला लारा ऍक्टचा? ओके, क्लिअर एव्हरीबडी? ओके, तोच आपल्याला इन डिटेल स्टडी करायचा आहे. ऑनलाईन स्टुडंट्स क्लिअर? कोणाला काही डाऊट असतील तर विचार. येस, एनी डाऊट्स? ऑनलाईन स्टुडंट्स काही डाऊट असेल तर विचार. अजून शिकवलेलं नाही तर कसे डाऊट्स विचारायचे? ओके, ठीक आहे. फक्त एवढे सांगतो की ऍक्ट बद्दल जी काही भीती आहे तुमची ती पूर्णपणे साईडला ठेवून द्या. ती आपली परफेक्ट होणारच आहे. बाकीचा जो काही पार्ट आहे तुमचा सिलेबस, जो काही टेक्निकल पार्ट ऍग्रिकल्चरचा, तो तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करा. बाकी ऍक्टचं माझ्यावरती सोडून द्या. तो मी तुमचा पूर्ण इथं तोंड पाठच करून सोडणार आहे. ओके, त्यानंतरच आपण काय करू, त्याला कम्प्लीट करू. ओके, ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. आपण नेक्स्ट टाइम जे असेल त्याच्यामध्ये कंटिन्यू करू. ओके, ठीक आहे. स्लाइड क्लिअर दिसत नाही का? काय हरकत नाही. त्यानंतर आपण इन डिटेल ज्यावेळेस स्टडी करू तर त्यावेळेस आपण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये एकदा पाहून घेऊ. येस, जे काही चार्ट्स वगैरे जे मी तयार करणार आहे, ऍक्च्युली कसं माहिती का, मी युजली बाकीच्या बॅचेसला सांगतो की चार्ट्स तुम्ही स्वतःहून प्रिपेअर केले पाहिजे. पण मी का प्रिपेअर केला की मी तुम्हाला सांगणार आहे की अशा चार्ट्सला तयार करून तुम्ही तुमचा अभ्यास कम्प्लीट करू शकता. दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू, की जेणेकरून की तुम्हाला वेळ आहे, क्लास 9 वाजता आहे पण अजून 5 मिनिटं आहे की क्लास चालू झालेला आहे, त्या 5 मिनिटांमध्ये तो जर चार्ट वाचला तर तुमचं एक लारा ऍक्ट पूर्णपणे काय होऊ शकतं, तयार होऊ शकतं. त्याचबरोबर बाकीचे जे काय ऍक्ट्स आहेत ते तुमचे त्या ठिकाणी काय होतील, कम्प्लीट होतील. ओके, शेड्यूल 1 मध्ये युजली जो काही लँड आहे त्या लँडची जी काही किंमत आहे, कम्पेन्सेशनची अमाऊंट आहे, ती कशाद्वारे कॅल्क्युलेट केली जाते ती शेड्यूल 1 मध्ये स्टडी करतो. शेड्यूल 2 मध्ये ज्या लोकांचं पुनर्वसन तुम्ही करणार आहात ते पुनर्वसन कसं केलं जातं ते त्याच्यामध्ये आपण इन डिटेल काय करतो, स्टडी करतो. इव्हन तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे गुरढोरं असतात ना त्यांना तुम्ही शिफ्ट करतात ना त्यासाठी पण पैसे दिले जातात. मिनिमम 25,000 रुपये एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिले जातात. याच्यामध्ये अजून एक पॉइंट सांगतो, जे लोक शेड्यूल ट्राइब्स आणि शेड्यूल कास्टचे असतात ना, शेड्यूल ट्राइब्स आणि शेड्यूल कास्टचे जे शेड्यूल एरियाज मध्ये एस्पेशली आदिवासी लोकांच्या जमिनी जर तुम्ही ऍक्टिव्हाइज केल्या ना तर तुम्ही त्यांना सिटीमध्ये घर देत नाही किंवा त्या जवळच्या गावामध्ये घर देत नाही. तुम्ही त्यांना अशा ठिकाणी घर देतात जिथं त्यांची जी डेली रुटीन आहे त्यांच्या लाईफ मधली ती काय होईल, कंटिन्यू होईल. एक एक्झाम्पल सांगतो. अंदमान आणि निकोबारच्या साईडला नॉर्थ वेस्ट साईडला, नॉर्थ ईस्ट साईडला एक आयलँड आहे, सेंटेलिस आयलँड, नॉर्थ सेंटेलिस आयलँड. तो जो आयलँड आहे तो इंडियाचा पार्ट आहे, पण त्या आयलँड वरती जाण्याला कोणालाही परमिशन नाही. का? कारण की तिथं राहणारे जे लोक आहेत त्यांची जी काही संस्कृती आहे, त्यांचं जे काही एन्व्हायरमेंट आहे, त्यांचं जे काही कल्चर आहे ते पूर्णपणे आपल्यापेक्षा वेगळं आहे. आणि तिथं जाणारा जो कोणी व्यक्ती आहे किंवा अनेक 2-3 लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या लोकांना, त्या तिथच्या राहणाऱ्या त्या लोकांनी मारलेलं आहे. का? कारण की त्यांची लाईफच खूप वेगळी आहे. आणि त्यांच्या सोबत एक घटना घडली होती की ज्यावेळेस आपल्या इंडियामध्ये ब्रिटिश रूल करत होते तर त्यावेळेस ब्रिटिशने काय केलं, त्या लोकांवरती स्टडी करण्यासाठी एक म्हातारा माणूस, एक म्हातारी बाई आणि 2 लहान मुलं त्यांना तो आपल्या इंडियामध्ये घेऊन आला होता. आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस लहानपणे जन्मतो किंवा असं लहान बाळ जे असतं आपलं, ओके, ते लहान बाळाला आपण काय करतो, जन्मल्यापासून भरपूर सारे वॅक्सिन्स देतो. पोलिओ डोस असू द्या, फिवर डोस असू द्या किंवा अनेक डोस त्या ठिकाणी देतो. का बरं देतो? कारण की ज्यावेळेस तो या ऍटमॉस्फिअर, या एन्व्हायरमेंट मध्ये अनेक सारे किटाणू आहेत, ते किटाणू जर त्याच्या बॉडीमध्ये एंट्री करत असेल तर त्या किटाणू वरती लढण्यासाठी त्याची प्रतिकार शक्ती त्या ठिकाणी काय होती, तयार होती त्या वॅक्सिनमुळे. पण ते लोक असे आहेत मित्रांनो, त्यांच्या जन्मल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं वॅक्सिन त्या ठिकाणी दिलेलं नाही. आणि ज्यावेळेस तो ब्रिटिश जनरल त्यांना या ठिकाणी घेऊन आला ना, तो म्हातारा माणूस आणि ती म्हातारी बाई ती लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्यांची डेथ झाली. का? कारण की तो ऍटमॉस्फिअर तो त्यांना सुटेबल नव्हता.
म्हणजे त्यांना ज्या खोलीमध्ये ठेवलेलं होतं त्यांना असं वाटायचं पूर्णपणे ते कुठेतरी बंद आहे. का तर ते ज्या ठिकाणी राहत होते एका झाडाखाली, एखाद्या केव्स मध्ये किंवा छोटेसे हट जे ते तयार करत होते त्यामध्ये ते राहत होते. पण ते जे ऍटमॉस्फिअर त्यांना भेटलं त्या ऍटमॉस्फिअरमुळे त्याची काय झाली, डेथ झाली. पण सिमिलरली लारा ऍक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की जे ट्रायबल लोक आहेत, जे आदिवासी लोक आहेत, त्यांच्या जमिनी जर तुम्ही घेत असताल आणि त्यांचं जर तुम्ही पुनर्वसन करत असाल तर पुनर्वसन करताना त्यांना अशा ठिकाणी शिफ्ट करा ज्यांना त्यांचं ऍटमॉस्फिअर किंवा तिथलचं ऍटमॉस्फिअर त्यांच्यासाठी काय असेल, नोन असेल किंवा त्याच्याबद्दल त्यांना काय असेल म्हणजे अटॅचमेंट असेल की अशा ठिकाणी. आणि जर त्यांना गावामध्ये शिफ्ट केलं किंवा अर्बन एरियामध्ये शिफ्ट केलं, त्यांचे राहण्याचा जो काही पोशाख वगैरे आहे, कल्चर्स आहे, बोलणं जे आहे ते बघून बाकीचे लोक त्यांना काय करू शकतात, त्रास देऊ शकतात किंवा त्यांना स्वतःना त्या ठिकाणी अनकम्फर्टेबल काय होईल, फील होईल. मग त्यासाठी त्या लोकांना जर तुम्ही एखाद्या फॉरेस्ट मधून उचलून जर दुसऱ्या फॉरेस्ट मध्ये दुसऱ्या ठिकाणी टाकत असाल तर तो एरिया पण काय असला पाहिजे, तुमचा फॉरेस्ट एरिया असला पाहिजे. कारण की त्यांना गॅसची माहिती नाही, बाकीच्या गोष्टीची माहिती. ते काय करतात, फॉरेस्ट मध्ये उगणारे जे काही कंदमुळ आहे किंवा जे काही फ्रुट्स आहे त्याच्यावरती त्यांचं जीवन व्यतीत करतात. त्यांना पनीर माहिती नाही, त्यांना बाकीच्या गोष्टी माहिती नाही, हे तर हे आपण इन्व्हेंट केलेलं आहे. पण ते जे लोक आहेत त्यांना त्या ऍटमॉस्फिअर साठी त्याची सर्व गरज लागते. हे सर्व लारा ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग ऍक्ट आहे. खूप आनंदामध्ये आपण त्यामध्ये काय करू, त्याला स्टडी करू. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके. हे बघा मित्रांनो, एक्झाम मध्ये क्वेश्चन, एक्झाम मध्ये एखादा टॉपिक 1 मार्काला असो किंवा 2 मार्काला असो किंवा त्याच्यावरती 1 क्वेश्चन येऊ किंवा 2 क्वेश्चन येणार तर आहे, बरोबर आहे की नाही मित्रांनो? काही मुलांचे सिलेक्शन 1-1 मार्कावरनं पण गेलेले आहे. आता तुमचा एमपीएससीचा आता जो रिझल्ट लागेल प्रीचा, सपोज तुमचा जो काही कट ऑफ आहे तो 60 मार्काचा लागला आणि एखाद्याला जर 59 मार्क असेल, 1 मार्कामुळे तो काय झाला, बाहेर निघाला. जरी त्याचा मेन्सचा अभ्यास खूप चांगला असेल तर प्रीमुळे 1 मार्कामुळे त्याच्या लाईफ मधून तो मागे पडला. त्यामुळे मग कोणताही टॉपिक 1 मार्कासाठी असो, 1 क्वेश्चन असो, 2 मार्कासाठी असो, तो तुमच्यासाठी काय आहे, एसेन्शियल आहे. त्यामुळे त्याला सर्वांना तुम्हाला प्रिपेअर करणं काय इम्पॉर्टंट आहे. एक लक्षात ठेवा, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये जर तुम्ही एंट्री करत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे डिग्रीला किंवा ज्यावेळेस आपण जे काय ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळेस आपला ऍटिट्यूड काय होता की 100% पैकी जर 40% पासिंग असेल तर 40-50 मार्काचा जरी पेपर लिहून आलो तर मी काय होणार आहे, पास होणार आहे. इथं असं नाही मित्रांनो, इथं तुम्हाला 100% द्यावं लागतं. कारण की का, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एक रूल आहे, 100% जर अभ्यास केला तर त्याचा इफेक्टिव्हनेस किंवा त्याचा जो आउटपुट आहे तो जवळपास 80 ते 85% येत असतो. त्यामुळे जर तुम्ही बघता तुमचा जो टॉपर असतो तो 100% जो काही मार्क्स आहे तुमच्या त्याच्यापैकी 85-86% तो काय करतो, अटेम्प्ट करतो आणि तो त्याचा काय असतो, मॅक्झिमम स्कोर असतो. आणि जर तुम्ही 100%ला जर 70% आणि 80% वरती घेऊन जात असाल तर ऑब्व्हियसली त्याचे परत काय होणार, तुमचे 80% होणार आहे. म्हणजे तेवढं काय होतं, तुम्ही मार्क जातात. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये 100% प्रत्येक गोष्टीला प्रिपेअर असणं खूप जास्त महत्वाचं आहे की जेणेकरून तुम्ही त्याला प्रॉपरली प्रिपेअर करून प्रॉपरली त्याला एक्झिक्यूट करून तुम्ही काय करू शकता, एक्झाम मध्ये मार्क घेऊ शकता. माझं काही काम आहे शिकवण्याचं, प्रॉपरली तुम्हाला अंडरस्टँडिंग देण्याचं, पण रिवाइज करणं आणि त्याला प्रॉपर अंडरस्टँड करणं हे तुमचं काम आहे. खूप आनंदात, खूप मजेमध्ये आपण काय करू, तो ऍक्ट शिकू किंवा बाकीचे ऍक्ट त्या ठिकाणी काय करू, कम्प्लीट करू. पण तुमचा 100% देणं एसेन्शियल आहे. ठरवायचं की राईट फ्रॉम द फर्स्ट डे की जोपर्यंत एक्झामचा शेवटचा दिवस येत नाही तोपर्यंत माझी एफिशियन्सी तेवढीच राहिली पाहिजे जी आता आहे. कोणत्याही निगेटिव्ह थॉट्स मध्ये जाऊ नका. माणूस निगेटिव्ह थॉट्स मध्ये कधी जातो मित्रांनो, ज्यावेळेस त्याचा अभ्यास नसतो. पण जो परिपूर्ण दररोज अभ्यास करतो ना तो कधीच निगेटिव्ह थॉट्स मध्ये जात नाही. हा माझा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स. जे मुलं आणि असं नाही बरं का की कंपल्सरी तुम्हाला 10-15 तास अभ्यास करायचा आहे. जो काय अभ्यास करता तुम्ही 2 तास करा, 3 तास करा, 4 तास करा, पण इफेक्टिव्हली करा. काही मुलं काय म्हणतात की सर मी 6-6, 8-8 तास अभ्यास करतो, पण अभ्यास काय, फक्त क्वांटिटी. सर एवढं वाचलं मी सर, पण क्वालिटी काय, 0. काही मुलं अशी असतात की दिवसभरामधून फक्त 4 तास अभ्यास करतात, पण ते 4 तासामध्ये असा अभ्यास करतात ना की दिवसभर बसून एखादा मुलगा पण करत नाही तेवढं. त्यामुळे तुम्हाला तुमची एफिशियन्सी त्या ठिकाणी वाढवायची आहे.
तुम्हाला सांगतो, असं मानू नका की सर माझे इंजिनिअरिंगला 2 बॅक होते, माझ्या बीएससी एमएससी ऍग्रीला 2 बॅक होते, 3 बॅक होते, त्यामुळे मी एक्झाम क्रॅक करू शकतो. अरे वायडी झालेले मुलांनी पण टॉपर्स बनलेले आहेत. तुम्ही जे करू शकता ना ते दुसरं कोणी करू शकत नाही. हा ऍटिट्यूड जर ठेवला तर 100% तुमची एक्झाम त्या ठिकाणी क्रॅक होऊ शकते. पण जर त्याबद्दल जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्स पाळत असाल तर खूप अवघड आहे. मी मराठी मीडियम मध्ये, तो इंग्लिश मीडियम मधून आलेला आहे, तो खूप मोठ्या कॉलेज मधून आलेला आहे, मी छोट्याशा कॉलेज मधून आलेलो आहे. दॅट डझंट मॅटर. ओके, मॅटर्स व्हॉट की तुम्ही किती स्टडी करतात आणि किती एफिशियंटली स्टडी करतात. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? ठीक आहे. ओके, चल तुमची लिंक घेतो. त्यानंतर काही डाऊट्स असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. ओके.